गुड इव्हनिंग एव्हरीवन. आवाज येतोय माझा? यस सर. येस सर, येस. क्लिअर येतोय? हा सर, क्लिअर येतो. आपण सुरू करूयात. नमस्कार. लॉ वर्शिपर द्वारा आयोजित प्रॅक्टिकल ट्रिक्स फॉर क्रॅकिंग ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट प्रिलिमिनरी एक्झामिनेशन, जेएमएफसी ची एक्झामिनेशन आहे महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंटची, एमपीएससी जी कंडक्ट करते, त्या जेएमएफसीच्या प्रिलिमिनरी एक्झामिनेशन क्रॅक करण्यासाठी, त्याच्यामध्ये सक्सेस मिळवण्यासाठी प्रॅक्टिकल काही हिंट्स आहेत, प्रॅक्टिकल काही ट्रिक्स आहेत. ज्या ट्रिक्स आपण जर फॉलो केल्या तर याच्यामध्ये सक्सेस मिळण्याचे नक्कीच आपल्याला चांगले चान्सेस आहेत. आणि यासाठी बऱ्याच विद्यार्थ्यांचे मला मागे फोन आले होते. बरेच माझे काही ज्युनियर्स आहेत, त्यांनी मला कॉल केले की सर याच्यामध्ये सक्सेस कसं मिळवता येईल, याच्यामध्ये ही एक्झाम क्रॅक कशी करता येईल प्रिलिमिनरी एक्झामिनेशन. तर प्रत्येकाला इंडिव्हिज्युअली गायडन्स करणं शक्य नव्हतं. मी मागे पण बोललो होतो, आपला युट्यूब वरचा व्हिडिओ होता, प्रत्येकाला इंडिव्हिज्युअली गायडन्स करणं पॉसिबल नव्हतं. आणि त्यामुळे मिहिरला मी आयडिया शेअर केली आणि मिहिर मला बोलला की वी विल टेक द वेबिनार, की ज्याच्यामुळे सगळ्या विद्यार्थ्यांना, महाराष्ट्रातील जे गरजू विद्यार्थी आहेत, जे जेएमएफसी प्रिलिमिनरी एक्झामिनेशनचं प्रिपरेशन करत आहेत, अशा सर्व विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल. त्यांना त्याचा अभ्यास कसा करायचा, त्याच्यामध्ये सक्सेस कसं मिळवायचा, याचा गायडन्स मिळेल. त्या अनुषंगानेच आपण हा वेबिनार आयोजित केलेला आहे. तर जेएमएफसी ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट ऑफ फर्स्ट क्लास ही एक क्लास 1 पोस्ट आहे, जी एमपीएससी द्वारा एक्झाम जेएमएफसी ही कंडक्ट करत असते. तर ह्या एक्झामिनेशनचं जर आपण सगळ्यात पहिले एक्झामिनेशनला फेस करण्या अगोदर हे एक्झामिनेशनचं स्वरूप आपण समजून घेतलं पाहिजे, की ही एक्झामिनेशन कशा स्वरूपात आहे. एक्झामिनेशनचं 3 टायर स्ट्रक्चर. पहिलं जर बोलायचं झालं तर प्रिलिमिनरी एक्झामिनेशन, मेन्स एक्झामिनेशन आणि इंटरव्ह्यू, अशा तीन स्ट्रक्चर मधून किंवा 3 स्टेप्स मधून गेल्यानंतर आपलं सिलेक्शन या ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट ऑफ फर्स्ट क्लास आणि सिव्हिल जज ज्युनियर डिव्हिजन या पोस्ट साठी होत असतं. मग या 3 टायर स्ट्रक्चर मध्ये बेसिकली प्रिलिमिनरी एक्झामिनेशन आहे. प्रिलिमिनरी एक्झामिनेशन ही 100 मार्काची असते, मेन्स एक्झामिनेशन ही 200 मार्काची असते आणि इंटरव्ह्यू हा 50 मार्काचा असतो. प्रिलिमिनरी एक्झामिनेशनला बेसिक क्रायटेरिया जो आहे, म्हणजे किती मार्कांना पास आहे, असा कुठलाही बेसिक क्रायटेरिया नाही की इतक्या मार्कांना पास आहे, कारण मेरिटवर ते डिपेंड असतं. तुम्ही 100 पैकी 50 ला मेरिट लागतं, कधी कधी 100 पैकी, मला वाटतं 2018 मध्ये मला वाटतं 31 मार्कला मेरिट लागलं होतं. 2019 जो क्वेश्चन जी एक्झामिनेशन झाली प्रिलिमिनरी, त्याला 64 ला मेरिट लागलं होतं. तो डिपेंड ऑन द टाइप ऑफ की किती कशा नेचरचा तो पेपर आहे, त्यानुसार ते मेरिट लागत असतं. पण मेन्सला तसं नाहीये. मेन्स एक्झामिनेशन ही 200 मार्कची असते. मी आता एक छोटी रिक्वेस्ट करतो, प्रत्येकाला एक सबमिशन करतो की आता जे लेक्चर सुरू आहे, ज्यांना नोट डाऊन करायचं ते नोट डाऊन करू शकतात, कारण काही महत्वाचे मुद्दे जे तुमच्या लक्षात राहतील नाही राहतील त्याच्याबद्दल मी आय एम नॉट शुअर अबाउट दॅट, बट तुम्हाला जर ते काही महत्वाचं वाटत असेल, जे काही तुमच्या कामाचं आहे, ते तुम्ही ड्युरिंग द लेक्चर तुम्ही नोट डाऊन करू शकता.
आता आलं का तुम्ही? येस. तर या एक्झामिनेशनचं जे एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे, पात्रता जी आहे, मग या एक्झामिनेशन साठी कोण कोण एलिजिबल आहे? बऱ्याचशा मुलांमध्ये कन्फ्युजन आहे की आम्ही थर्ड सेमला आहोत, आमचं थर्ड सेम चालू आहे, थर्ड सेमला माझा एक बॅक लागला सर, चौथ्या सेमला मी तो ऑल क्लिअर केला, थर्ड सेमचा पण एक पेपर लागला होता टॉटचा, तो ऑल क्लिअर केला आणि चौथं सेम मी ऑल क्लिअर झालो, आणि नंतर तुम्ही फिफ्थ इयर पण जे तुमचं फोर्थ इयर फिफ्थ इयर ते पण क्लिअर झालं, किंवा कोणाचं फर्स्ट इयरला बॅक लागला असेल, तुम्ही अब्सेंट असाल, आजारी असाल, बरेचसे कारण असतात, कोणाचं घरचं लग्न असतं, बऱ्याचशा कारणांमुळे कोणी एक्झाम देऊ शकत नाही, तरी एक जरी सेमिस्टरचा एक जरी पेपर तुम्ही अब्सेंट असाल, तुम्ही त्याच्यामध्ये क्वालिफाय झाला नसाल, रिचेकिंग सब्जेक्ट टू रिचेकिंगला तुमचा निघाला असेल तर तुम्ही एलिजिबल आहात, पण तुमचा एक जरी सेमचा एक सुद्धा पेपर म्हणजे कुठलाही पेपर तुमचा जर बॅक असेल, तुम्ही त्याला अब्सेंट असाल, तुम्हाला तुम्ही तो क्लिअर नसाल करू शकत, तुम्हाला थोडक्यात एटीकेटी असेल कुठल्या जरी सेमिस्टरला, तरी तुम्ही फ्रेश फॉर्म म्हणजे फ्रेशर म्हणून त्या ठिकाणी एलिजिबल नसतात. म्हणजे फ्रेशरचा क्रायटेरिया आहे ओपन साठी 25, ओबीसी साठी 28, बाकीसाठी 30 आहे, कोणासाठी 32 आहे, पण तुम्हाला फ्रेशर म्हणून एलिजिबल व्हायचं असेल, म्हणजे 3 वर्षाची प्रॅक्टिस न करता तुम्हाला एलिजिबल व्हायचं असेल, तर तुम्हाला कुठलाही सेम म्हणजे 5 इयर्स ज्यांचं असेल त्यांनी 10 सेमिस्टर पहिल्या अटेम्प्ट मध्ये क्लिअर झालेले पाहिजे, ज्यांचं 3 इयर लॉ असेल, ज्यांनी 3 वर्षाचा आफ्टर ग्रॅज्युएशन ज्यांचं लॉ असेल, त्यांनी त्यांचे 6 सेमिस्टर विदाउट एनी अटेम्प्ट क्लिअर पाहिजे, एक सुद्धा पेपर दुसरा दोनदा दिलेला नाही पाहिजे, ही बेसिक क्रायटेरिया आहे. आणि जर तसं असेल तर तुम्हाला 3 वर्ष प्रॅक्टिस ही करावी लागते. 3 वर्ष प्रॅक्टिस केल्यानंतर यू आर एलिजिबल फॉर द गिव्हिंग जेएमएफसी एक्झामिनेशन. मग 3 वर्ष बऱ्याच वेळा काय होतं की अभ्यास सुटू नये म्हणून बरेचसे विद्यार्थी टेक्निक फॉलो करतात, बऱ्याचशा वेळा विद्यार्थी एलएलएम करतात 2 वर्षाचं, हे एलएलएम 2 वर्षाचं करतात आणि त्याच्यानंतरून तिसऱ्या वर्षी डायरेक्टली एक्झामिनेशनची तयारी करायला लागतात. अल्टिमेटली त्यांची 3 वर्ष प्रॅक्टिस ही होऊन जाते. म्हणजे एखाद्याला प्रॅक्टिस मध्ये करायचं असेल, ज्यांचं जेएमएफसी स्वप्न असेल, ड्रीम असेल, एम असेल, ज्यांना जेएमएफसी करायचं असेल, तर ते त्यांच्या 5 वर्षाच्या लॉ नंतर, त्यांच्या 3 वर्षाच्या लॉ नंतर 2 वर्षाच्या एलएलएम ला ऍडमिशन घेतात, 2 वर्ष एलएलएम करतात आणि तिसऱ्या वर्षी ते जेएमएफसी एक्झामिनेशनच्या तयारीला लागतात आणि 3 वर्षानंतर ते ऑटोमॅटिकली एलिजिबल होतात अँड दे विल appear as a candidate for attending the JMFC preliminary examination. हे झालं एक्झामिनेशनचं स्वरूप. म्हणजे एक्झामिनेशनचं 3 टायर स्ट्रक्चर आपण सांगितलं, कोण कोण एलिजिबल आहेत ते सांगितलं, कन्फ्युजन आता मनामध्ये तुमच्या नाही असं मी प्रिझ्युम करतो. मग आता या जेएमएफसी एक्झामिनेशनचा अभ्यास करायचा कसा, याचा नेमका स्टडी करायचा कसा, कुठला अप्रोच आपण ठेवला पाहिजे, तर सगळ्यात महत्वाची गोष्ट, सगळ्यात पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगतो, फोकस ऑन द मायनर ऍक्ट्स. खूप प्रॅक्टिकल ट्रिक आहे ही, खूप महत्वाची ट्रिक आहे, खूप महत्वाचं हे आहे की सगळे मायनर ऍक्ट्स आहेत. सीआरपीसी सीपीसी थोडं बाजूला ठेवा, निश्चित सीआरपीसी सीपीसी खूप महत्वाचं आहे, पण तुम्हाला बाकीचे जे विषय आहेत, इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट असेल, पार्टनरशिप ऍक्ट असेल, लिमिटेशन ऍक्ट असेल, स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट असेल, त्याच्यानंतर एव्हिडन्स ऍक्ट असेल, त्याच्यानंतर तुमचा रेंट कंट्रोल ऍक्ट असेल, त्याच्यानंतर तुमचे जे छोटे कायदे आहेत, जे फोकस ऑन द मायनर ऍक्ट्स, या मायनर ऍक्ट्स तुम्ही खूप जास्त भर देणं गरजेचं आहे. बँडविड्थ लो दिसते. परत आवाज येत नाहीये.
ये नको का? येतोय आवाज? यस सर. ओके. तर कुठे होतो आपण? हा, तर मायनर ऍक्ट वर फोकस करणं खूप गरजेचं आहे. सो फायनली तुम्ही जे मायनर ऍक्ट्स आहेत जे ज्याच्यावर तुम्ही त्याला बिलकुल इग्नोर नका करू. एक माझा चांगला मित्र होता जो जेएमएफसी प्रिलिमिनरी एक्झामिनेशनला तो फेल झाला. तर त्याच्या ठिकाणी त्याने एक चूक जी केली होती त्याच्यामध्ये की लिमिटेशन ऍक्ट जो होता, लिमिटेशन ऍक्ट त्याने सगळं अभ्यास, खूप जास्त अभ्यास त्याने केला, पण त्या लिमिटेशन ऍक्टचं जे शेड्यूल होतं ज्याच्यात पिरियड ऑफ लिमिटेशन दिलेलं आहे, ते पिरियड ऑफ लिमिटेशन त्याने कुठेतरी मिस केलं. ते शेड्यूल त्याने वाचलं नाही आणि बाय म्हणजे असं कोइन्सिडेंटली जे शेड्यूल आहे ते 7 मार्क्सला आलं होतं. आणि 7 मार्क्स म्हणजे 100 पैकी 7 मार्क्स तुम्ही विचार करून घ्या की जे शेड्यूल आहे पिरियड ऑफ लिमिटेशनचं किती महत्वाचं होतं. त्यांनी तेवढंच वाचलं नाही, बाकी सगळं वाचलं. काही फायदा झाला का? नाही फायदा झाला. त्याच्यामुळे मायनर ऍक्ट्सवर तुम्ही फोकस करणं खूप गरजेचं आहे. मायनर ऍक्ट्स तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने तिथे वाचणं कुठेतरी गरजेचं आहे. मग आता हे सगळं झालं, सगळे आम्हाला सांगतात की मायनर ऍक्ट्सवर फोकस करा सर, सगळे आम्हाला सांगतात सीआरपीसी सीपीसी पण वाचा, मायनर ऍक्ट्सवर फोकस करा. आता हे नेमकं हे सगळे कायदे वाचायचे कसे? जे 12 विषय आहेत ते वाचायचे कसे? आता सगळ्यात तुम्ही याच्याबद्दल ऐकलं असेल, प्रत्येक तुम्ही भरपूर वेबिनार अटेंड केले असतील, भरपूर क्लासेस जॉईन केलेले असतील, कोणी सिनियर्सशी तुम्ही बोलणं झालं असेल, भरपूर जणांशी तुम्ही या अगोदर बोलला असाल की बेअर ऍक्ट्सवर फोकस करा. खूप वेळा आपण हे ऐकतो की बेअर ऍक्ट्सवर आपण फोकस केला पाहिजे. पण मग नेमकं हे बेअर ऍक्ट्स वाचायचे कसे? प्रिलिम्स म्हणजे बेअर ऍक्ट हे असं इक्वेशन आहे. हे बेअर ऍक्ट्स वाचायचे कसे? तर हे बेअर ऍक्ट्स वाचताना सगळ्यात पहिले तुम्ही जो बेअर टेक्स्ट आहे त्या सेक्शनचं जे बेअर टेक्स्ट आहे, सपोज आपण एखादा सेक्शन आपण घेतला, सेक्शन 378 घेतला आयपीसीचा, दॅट इज थेफ्ट. Whoever intentionally dishonestly moves any movable property out of the possession of person without that person consent, move such a property in order to such a taking, in order to taking of that property, it's said to commit theft. सिंपल डेफिनेशन आहे. पण ही डेफिनेशन तुम्हाला त्या पुस्तकातून कळते का? बेअर ऍक्ट मधून कळते का? सगळेजण म्हणतात बेअर ऍक्ट वाचा, त्या बेअर ऍक्ट मधून कन्सेप्ट क्लिअर होते का? हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे. पण माझं म्हणणं असं आहे, माझं तुम्हाला असं सांगणं आहे की तुम्ही बेअर टेक्स्ट घ्या, कुठलाही ऍक्ट असो, टोपा असो, तुमचा सीआरपीसी असो, सीपीसी असो, कुठल्याही ऍक्टचं तुम्ही जेव्हा एखादा सेक्शन बघता, एखादी ऑर्डर बघतात, एखादी कन्सेप्ट लर्न करतात, तेव्हा त्या ऍक्टचं तुम्ही त्या ठिकाणी तुम्ही बेअर टेक्स्ट वाचला पाहिजे. आणि बेअर टेक्स्ट वाचल्यानंतर जस्ट वन मिनिट, तर बेअर टेक्स्ट आपण वाचतो, बेअर ऍक्ट जेव्हा आपण बघतो त्यावेळेस आपण काय करायला पाहिजे असं मला वाटतं की ती जी कन्सेप्ट आहे बेअर ऍक्ट एकदा वाचल्यानंतर, ती कन्सेप्ट तुम्ही कुठल्या पण नोट्स मधून, कुठल्या पण वही मधून, कुठल्याही प्रकाशनाची नोट्स असेल, कुठलंही छोटं मोठं पुस्तक असेल, त्या पुस्तकातून ती कन्सेप्ट वाचली पाहिजे. मग ती कन्सेप्ट तुम्ही त्या पुस्तकातून वाचल्यानंतर तुम्ही त्या सेक्शनचं, त्या ऑर्डरचं किंवा त्या कन्सेप्टचं इलुस्ट्रेशन जर दिलेलं असेल तर ते इलुस्ट्रेशन पहिले वाचलं पाहिजे. आणि नंतर तुम्ही जो मेन बेअर टेक्स्ट आहे शेवट जाऊन तो बेअर टेक्स्ट तुम्ही वाचला पाहिजे. सपोज एक्झाम्पल एक घ्या की तुम्ही एखादी कन्सेप्ट वाचली, समजा थेफ्टचं आपण एक्झाम्पल घेतलं, मग तुम्ही बेअर ऍक्ट जेव्हा वाचतात किंवा तुम्ही सेक्शन 5 ऑफ लिमिटेशन ऍक्ट घ्या की कोर्ट हॅज अ पॉवर टू कंडोनेशन ऑफ डिलेचा जो सेक्शन 5 ऑफ लिमिटेशन ऍक्ट सांगतो की कोर्ट हॅज अ पॉवर टू कंडोन द डिले, कोर्टाला डिले कंडोन करण्याची पॉवर आहे. ठीक आहे, पण त्याच्यामध्ये कोर्ट कॅन कंडोन द डिले ऑफ ऍप्लिकेशन्स अँड द अपील्स असा शब्द आहे, ऑर द अपील्स. तिथं सूट नावाचा शब्द नाहीये. म्हणजे सेक्शन 5 ऑफ द लिमिटेशन ऍक्ट इज नॉट ऍप्लिकेबल विथ रिस्पेक्ट टू सूट. किंवा 378 मधलं एक्झाम्पल जर घेतलं तर थेफ्ट कॅन बी कमिटेड ओनली विथ रिस्पेक्ट टू मुव्हेबल प्रॉपर्टी. अशा हे जे वर्डिंग आहे, थेफ्ट कॅन बी कमिटेड ओनली रिस्पेक्ट टू मुव्हेबल प्रॉपर्टी, देन द सेक्शन 5 ऑफ द लिमिटेशन ऍक्ट डज नॉट अप्लाय टू सूट्स. हे जे वर्डिंग आहे हे तुम्हाला कुठल्या तरी नोट्स मध्ये सापडणार आहे मित्रांनो, हे कुठल्या तरी पुस्तकात तुम्हाला वरच्यावर सापडणार आहे. मग त्यासाठी तुम्ही फक्त बेअर ऍक्ट वर रिलाय नाही राहता. म्हणजे आताची जी एक्झाम आहे, आता जे एक्झामचं स्वरूप आहे हे कन्सेप्च्युअली बदलत आहे, ते चेंज होत आहे दिवसेंदिवस. त्याच्यामुळे फक्त बेअर ऍक्ट नका बघू, फक्त बेअर ऍक्ट पण बघा, पण बेअर ऍक्ट पूर्ण तुमची, आता
तुम्हाला एखादं बुक वाचायचं असेल, मी तुम्हाला सांगेल की पुस्तकं तुम्ही काही बरेच विद्यार्थी असतात आरवी केळकर घेऊन बसतात, तकवानी घेऊन बसतात, केडी गौर घेऊन बसतात, जयंत पांडे घेऊन बसतात, MP जैन घेऊन बसतात कॉन्स्टिट्यूशन साठी, बरेच जण RK शुक्ला वापरतात टोपासाठी, बरेच अशी पुस्तकं आहेत. मग काही जण रतनलाल धीरजलाल वापरतील IPC साठी, काही बटुकलाल एव्हिडन्स साठी वापरतील. हा मेन्सचा अभ्यास आहे. कोणी जर म्हणत असेल बाबा मी एवढे पुस्तकं वाचतो, माझी प्री पास होईल, तू बिंदास वाच, टेन्शन घेऊ नको, पण मला काही ती आयडिया देऊ नको. मग बुक्स कसे वाचायचे? आता सर मग बेरॅक मधून तर फक्त कन्सेप्ट क्लिअर होणार नाहीये. मग बेरॅक मधलं पूर्ण वर्डिंग समजा अँड ऑर नॉट विथस्टँडिंग एनिथिंग, सब्जेक्ट टू दिस, प्रोव्हिजो, प्रोव्हाइडेड दॅट, हे तुम्हाला काही वेळेस वर्डिंग कळत नाही, बऱ्याच वेळा गोंधळात पडतात. मग त्यावेळेस ते बेरॅकची कन्सेप्ट तुम्ही तशी एकदा पहिल्यांदा सुरुवातीला वाचणे, नंतर एखादं छोटी मोठी नोट्स घेणे, कुठली नोट्स घ्या. आय विल नॉट टेक द नेम ऑफ एनी पब्लिकेशन. तुम्ही समजून घ्या, कुठली तरी एक नोट्स घ्या, कुठल्या तरी तुम्ही क्लासेस अटेंड करत असाल त्या क्लासेसची वही घ्या आणि ती वही बघा आणि ती वहीतून ती कन्सेप्ट समजून घ्या, मग परत बेरॅक वाचा. त्यानंतर तुम्ही इलुस्ट्रेशन खूप वाचू शकतात. म्हणजे एखादं मुव्हिंग ऑफ अॅनिमल इज थेफ्ट, एखाद्या कुत्र्याला बिस्किट दिलं आणलं, त्याला बोलून घेतलं, पोत्यात भरून घेतलं, इज ऑल्सो थेफ्ट. मग हे इलुस्ट्रेशन सुद्धा कुठेतरी महत्वाचे ठरतात. मग बेअर टेक्स्ट. आता मग पुस्तकं वाचायचे कसे? मग पुस्तक एखादं असेल समजा तकवानी असेल किंवा CPC साठी तकवानी बघा. सेक्शन 11 ऑफ द CPC सांगतो रेस ज्युडिकाटा की कोर्ट शॅल नॉट ट्राय एनी सूट ऑर इश्यू विच इज directly or substantially in issue between the same parties or parties litigating under same title. आणि मग parties litigating under same title and the court which is trying that issue or whom the or the court with before whom the issue is raised is competent to try that suit or issue shall not try that or shall not try that suit if that suit or that issue was फायनली हर्ड अँड डिसाइडेड बाय द फॉर्मर कोर्ट. अशी सिंपल डेफिनेशन सेक्शन 11 मध्ये दिलेली. त्याचे 8 एक्सप्लेनेशन आहेत रेस ज्युडिकाटाचे. मग हे 8 जे एक्सप्लेनेशन आहेत किंवा हा जो सेक्शन आहे हा तुम्हाला जसं तसं वाचलं समजणार नाही, बऱ्याच वेळा प्रॉब्लेम होईल. सेक्शन 27 एव्हिडन्सचा तुम्ही जसं तसं वाचलं तुम्हाला समजणार नाही. मग त्यासाठी तुम्ही कुठेतरी ते पुस्तकात जायचं, पुस्तक बघायचं, त्याच्यामध्ये बेअरॅक्टची जी लँग्वेज आहे त्या नोट्स मध्ये एखादी नोट्स असेल त्याच्यामध्ये बेअरॅक्टची लँग्वेज ही सिम्प्लिफाय करून सांगितलेली असते. ती सिम्प्लिफाय केलेली तेवढी बेअर टेक्स्ट मधलं प्रत्येक वर्ड त्या पुस्तकातून त्या नोट्स मधून तुम्ही कन्सेप्च्युअली क्लिअर करून घ्यायचा आणि तो क्लिअर केल्यानंतरच तिथं थांबायचं. कारण प्रॉब्लेम असा होतो की मग विद्यार्थी भावनिक होऊन जातात. मग ते रेस ज्युडिकाटा आणि स्टार डेसिसिस मधला डिफरन्स वाचत बसतील, रेस ज्युडिकाटा आणि रेस जुडाइस मधला डिफरन्स वाचत बसतील, रेस ज्युडिकाटाचे टाइप्स वाचत बसतील. कन्स्ट्रक्टिव्ह रेस ज्युडिकाटा म्हणजे काय, मग धुलाबाई वर्सेस स्टेट मध्ये काय झालं होतं, ते तुझ्या कामाचं नाही, ते तुमच्या कामाचं नाही. कोणी तुला सल्ला देत असेल वाच तर तू त्याला म्हणाव तू बिंदास वाच. फक्त तुम्ही पुस्तक फक्त कुठपर्यंत वाचायचंय की तुमचं बेअर टेक्स्टचं जे लँग्वेज आहे तेवढं क्लिअर करण्यासाठी कुठली नोट्स वही पुस्तक तितक्याच लिमिटेशन पर्यंत तुम्हाला वाचायचं आहे मित्रांनो. त्याच्या पलीकडे बिलकुल जाऊ नका. जाशाल भरकुटून जाशाल, नंतर पस्तावा येईल. त्याच्यामुळे पुस्तक कुठपर्यंत वाचायचे तुम्हाला कळलेलं आहे. मग आता पुस्तक का वाचायचं किंवा नोट्स का वाचायची, बऱ्याच वेळा प्रश्न पडतो. मग सर बेअर टेक्स्ट, बऱ्याच वेळा विद्यार्थी म्हणतात सर बेअर मधून तर प्रिलिम्स मध्ये चांगले मार्क्स येतात. असं कोणी तुम्हाला म्हटलं बेअर किती पाठ केलं तरी फक्त बेअर मधून प्रिलिम्स कव्हर होणार नाही मित्रांनो. आता प्ली ऑफ एलईबीचा एक कन्सेप्ट आहे की आरोपी दुसऱ्या जागेवर कुठेतरी हजर आहे असं दाखवणे. मग सेक्शन 11 आपण बघितला, सेक्शन 11 ची वर्डिंग बघितली आपण. सेक्शन 11 ऑफ इंडियन एव्हिडन्स ऍक्ट सेक्शन 11 काय सांगतो की फॅक्ट विच इज नॉट अदरवाइज रिलिव्हंट बिकम्स रिलिव्हंट when it is inconsistent with the relevant fact or fact in issue or that fact themselves or in connection with the fact in issue or relevant fact make the existence of relevant fact or fact in issue highly probable or improbable. असं त्याच्यात वर्डिंग आहे. आता याच्यात प्ली ऑफ एलईबी कुठंच नाहीये, पण ते कुठेतरी नोट्स मध्ये लिहिलेलं असतं की सेक्शन 11 हे प्ली ऑफ एलईबी बद्दल सांगतो. बेअर ऍक्ट मध्ये कुठंच प्ली ऑफ एलईबी शब्द यूज नाही केलेला. सेक्शन 9 बघितला एव्हिडन्स ऍक्टचा, त्याच्यामध्ये लिहिलंय की फॅक्ट विच आर इंट्रोडक्टरी इन नेचर, फॅक्ट विच आर इंट्रोड्युसिंग द रिलिव्हंट फॅक्ट और फॅक्ट इन इश्यू आर रिलिव्हंट. त्याच्यामध्ये शब्द आहे की फॅक्ट विच आर डिस्कसिंग और विच आर
प्रोव्हाइडिंग द आयडेंटिटी ऑफ रिलिव्हंट फॅक्ट ऑर फॅक्ट इन इश्यू इज बिकम्स रिलिव्हंट. मग आयडेंटिटी शब्द आहे. मग सेक्शन 9 म्हणजे आयडेंटिफिकेशन पेरियड. सगळ्या आरोपींना एका लाईनीत उभे करा आणि मग हा आहे का विटनेसला ओळखायला लावा. हे आयडेंटिफिकेशन पेरियड म्हणजे सेक्शन 9 मध्ये दिलेलं आहे. ही वर्डिंग कुठं नाहीये बेअर ऍक्ट मध्ये. त्याच्यामुळे याच्यासाठी कुठेतरी नोट्स बघणं गरजेचं आहे. डॉक्ट्रिन ऑफ फ्रस्ट्रेशन कॉन्ट्रॅक्ट मध्ये आहे, पण ते डॉक्ट्रिन ऑफ फ्रस्ट्रेशन कुठं आहे? दॅट कॉन्ट्रॅक्ट सबसिक्वेंटली बिकम वाईड कॉन्ट्रॅक्टला डॉक्ट्रिन ऑफ फ्रस्ट्रेशन तिथं कुठेतरी दिसतं. म्हणजे महत्वाचं काय आहे की तुम्ही पुस्तकं का वाचणं गरजेचं आहे. मी वाय आय एम स्ट्रेसिंग ऑन दॅट पॉइंट. पण खूप वरवर वाचायचे, नोट्स पण खूप वरवर वाचायचे की या बेसिक कन्सेप्ट कुठेतरी मिस आउट. मग डॉक्ट्रिन ऑफ फ्रस्ट्रेशन क्वेश्चन आला तर तुम्ही म्हणायचं हे बेअर ऍक्ट मध्ये नव्हतं, किंवा तुम्हाला कधीतरी प्ले ऑफ एलिवर क्वेश्चन आला हे तर बेअर ऍक्ट मध्ये नाहीये. फक्त बेअर ऍक्ट सफिशियंट नाहीये, त्याच्यासोबत कुठली तरी नोट्स, कुठली तरी वही, कुठलं तरी पुस्तक जिथून तुम्हाला ती कन्सेप्ट क्लिअर होईल हे खूप गरजेचं आहे. इथपर्यंत हे झालं. त्याच्यानंतर आपण जर सेक्शन 5 ऑफ द लिमिटेशन ऍक्टचं मी एक्झाम्पल दिलं की सेक्शन 5 ऑफ द लिमिटेशन ऍक्ट डज नॉट अप्लाय टू सूट. हे बेअर ऍक्ट मध्ये लिहिलेलं नाहीये. हे तुम्हाला कुठेतरी नोट्स मध्ये छोटीशी खाली ओळख ऍड केलेली असते, ते सुद्धा महत्वाचं आहे. बुक्स कसे वाचायचे आपण शिकलो. तुम्हाला ते समजलेलं आहे की वरवर वाचायचे फक्त बेअर टेक्स्ट मधलंच रिडिंग, बेअर टेक्स्ट मधलंच वर्डिंग, ईच अँड एव्हरी वर्ड ऑफ बेअर टेक्स्ट हा आपल्याला पुस्तकातून क्लिअर करायचा आहे. केस लॉज वाचायचे नाही, कमेंट्री वाचायची नाही, डिफरन्स वाचायचा नाही, काही वाचायचं नाही. एवढं लक्षात ठेवा. नंतर बऱ्याच वेळा तुम्हाला कोणी सल्ला दिला त्याला म्हणायचं तुझा सल्ला तुझ्या जवळ ठेव, आपल्याला फक्त प्रिलिम्स पास व्हायचंय. काय व्हायचंय? प्रिलिम्स पास व्हायचंय. एवढं सध्या डोक्यात ठेवा. नंतर मग आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न पडतो की सर डिटेल किती जायचं, डीप किती जायचं एखाद्या कन्सेप्ट मध्ये, ते पण खूप महत्वाचं आहे. मग हे डीप किती जायचं, किती खोलीपर्यंत, किती खोलापर्यंत ती कन्सेप्ट वाचायची, हे तुम्हाला सांगतं प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर. यू शुड रेफर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर. प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर बघा. प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर मध्ये गेलात तर तुम्हाला समजेल की, समजा मी याचं एक्झाम्पल देतो की एखादं तुम्ही एक्झाम्पल घ्या की एखादी कन्सेप्ट असेल समजा ऑफेन्सेस अगेन्स्ट ह्युमन बॉडी. सेक्शन 300, 302, 299, 312 भरपूर सारे सेक्शन त्याच्यामध्ये आहेत. 307 आहे, 309 आहे, 306 अबेटमेंट टू सुसाइड आहे, 107 अबेटमेंट आहे, 102, 120 क्रिमिनल कॉन्स्पिरसी आहे. खूप सारे ऑफेन्सेस अगेन्स्ट ह्युमन बॉडी. सॉरी 302 मध्ये हे जे ऑफेन्सेस अगेन्स्ट ह्युमन बॉडी आहे. मग याच्यावर कुठल्या वेगवेगळ्या अँगल 324, 323, 325 असे वेगवेगळ्या अँगलनी याच्यामध्ये प्रश्न विचारले गेलेले आहेत. मग ते 326 वर कोणत्या प्रकारे कुठे प्रश्न केला गेलेला आहे. मी बऱ्याच वेळा तुम्हाला सांगेल की आता ह्या तुम्हाला किती खोलात जायचं. समजा एखादी थेफ्टची कन्सेप्ट घेतली, एखादी तुम्ही सेक्शन 27 ची कन्सेप्ट घेतली, ऍडमिशन घेतलं सेक्शन 17 मध्ये ऑफ एव्हिडन्स ऍक्ट, तुम्ही कन्फेशन बघितलं, तर ह्या ऍडमिशन मध्ये कन्फेशन मध्ये कोणत्या अँगलने प्रश्न विचारला गेलेला आहे. समजा आपण एक्झाम्पल घेतलं की थेफ्ट. मग थेफ्ट मध्ये सेक्शन नंबर 378 वर प्रश्न आलेला असेल का? 378 तुम्ही पाठच करू नका. सेक्शन 378 तुम्हाला ते लक्षातच राहायला पाहिजे. ते विचारणं पण जाणार नाही. थेफ्टला 3 वर्षाची पनिशमेंट आहे. तुम्ही एखाद्या लहान पोराला जरी विचारलं किंवा एखाद्या पाकिट मारायला जरी विचारलं ना की भाऊ चोरीला किती वर्ष शिक्षा आहे कायद्यामध्ये, तर तुम्हाला सांगाल 3 वर्षाची शिक्षा आहे. त्याच्यामुळे ते लक्षातच ठेवू नका. मग तुम्ही कुठे फोकस केला पाहिजे? हुअर इंटेंडेड टू टेक डिसऑनेस्टली एनी डिसऑनेस्टली कुठे डिफाइन केलंय, मग ते आपण बघितलं पाहिजे. सर सेक्शन 24 डिसऑनेस्टली सांगतो. सेक्शन 23 मध्ये डिसऑनेस्टली म्हणजे काय? रॉंगफुल गेन आणि रॉंगफुल लॉस. ते कुठं डिफाइन केलंय? सेक्शन 23 मध्ये डिफाइन केलंय. तेही आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. मग सेक्शन 25 मध्ये फ्रॉड्युलंटली डिफाइन केलेलं आहे. मग फ्रॉड्युलंटली कुठे येतो? 420 मध्ये डिसेप्शन येतं, तिथं ते फ्रॉड्युलंटली असतं. म्हणजे त्या कन्सेप्ट मध्ये किती खोलात गेलं पाहिजे हे तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर मधून क्लिअर होतं. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की सेक्शन नंबर, त्याची पनिशमेंट, हे आता परीक्षेला जनरली विचारलं जात नाही. तो जमाना आता गेला मित्रांनो. आता कन्सेप्च्युअली जाणं गरजेचं आहे. आणि प्रत्येक सेक्शनची, तुमच्या प्रत्येक कन्सेप्टची, प्रत्येक ऑर्डरची, प्रत्येक तुमची जी कुठली व्याख्या असेल, कुठली डेफिनेशन असेल, याची वर्ड टू वर्ड क्लॅरिटी तुमच्या थॉट्स मध्ये पाहिजे. हे खूप महत्वाचं आहे. आता मग डीप किती जायचं हे आपण बघितलं. प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर बघायचे. हा, आता ज्या प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरवर ज्या टॉपिक्सवर प्रश्न आलेला नसेल ते टॉपिक सुद्धा आपण बघून ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे जे टॉपिक्सवर क्वेश्चन आले ते इम्पॉर्टंट आहेतच आहेत, पण ज्या टॉपिक्सवर आतापर्यंत प्रश्न आलेला नाही, जे दुर्मिळ टॉपिक्स आहेत, ते सुद्धा एकदा नजरे घालून घेणं सुद्धा गरजेचं आपल्याला आहे या प्रिलिमिनरी एक्झामिनेशन साठी. मग आता हे सगळं झालं सर. सगळं आपण बेअर ऍक्ट बघितले, बेअर ऍक्ट कसे वाचायचे आपण शिकलो. त्याच्यानंतर बेअर ऍक्टला पुस्तकांना
पुस्तकं आपण त्याच्या पुस्तकं कशी त्याच्यामध्ये बघायचे, त्याच्यानंतर किती खोलात जायचं हे पण आपण बघितलं. त्याच्यानंतर मग आता हे सगळं खरंपणे लक्षात कसं ठेवायचं, सगळ्यात महत्वाचा तो मुद्दा आहे की ज्याच्यामुळे आपण फेल होतो किंवा ज्याच्यामुळे आपल्याला अडचणी येतात हे ठेवायचं कसं लक्षामध्ये. सगळ्यात महत्वाचा मुद्दा तो आहे. आमच्या डोक्यात सगळं वेगवेगळे विचार आहेत, आम्ही आमचा मेंदू आम्हाला कार्यरत कसा करायचा. मग यासाठी आता आपण जास्त कष्ट घेण्याची गरज आहे, पण त्या लक्षात ठेवण्यासाठी काही ट्रिक्स आहेत. आपला जो वेबिनारचा पर्पज असतो आहे की प्रॅक्टिकल ट्रिक्स फॉर ट्रॅकिंग द ज्युडिशियल एक्झामिनेशन. खूप सारे लेक्चरर्स येतात की मी 1857 मध्ये ते केलं, मी माझ्या काळात असं केलं, मी माझ्या काळात तसं केलं. आयडियल सिच्युएशन मांडतात. मी 12 तास अभ्यास केला, 14 तास अभ्यास केला. 12 तास 14 तास अभ्यास जर तुमच्याकडून झाला असता, तुम्ही वेबिनार अटेंड कशाला केला असता. तुम्ही आपले जे विचाराने गरीब लोक आहेत, ते गरीब लोकांसाठी हा वेबिनार आहे की ज्यांना 12-12 14 तास अभ्यास करणं शक्य नाही. आपलं प्रॅक्टिस करून किंवा काहीतरी आपले उद्योग करून, कामधंदा बघून 2-4 तास अभ्यास करून जज होता आलं, यांच्यासाठी हा वेबिनार आहे. आणि त्यांच्यासाठीच आपण काही प्रॅक्टिकल ट्रिक्स आहेत की त्या आपण सांगणार आहोत. मग हे लक्षात कसं ठेवायचं, तर सगळ्यात महत्वाचं पहिला लक्षात कसं ठेवायचं, याच्यामधला सगळ्यात पहिला जो मुद्दा की ट्राय टू अंडरस्टँड द कन्सेप्ट. जी कन्सेप्ट आहे दॅट सेक्शन आहे कन्सेप्च्युअली त्याला अंडरस्टँड करा. मग त्याच्यामध्ये इमॅजिन द सिच्युएशन, म्हणजे ती गोष्ट घडलेली नसेल तुमच्यासोबत. बऱ्याच वेळा काय होतं, जे प्रॅक्टिस मध्ये विद्यार्थी आहेत, जे ऍडव्होकेट्स आहेत, ते ऍडव्होकेट्स याच्या प्रत्येक वेळेस काय करतात की त्यांना सोपं जातं सिच्युएशन इमॅजिन करायला, बिकॉज दे आर इन डे टू डे प्रॅक्टिस. पण जे मुलं नवीन ऍस्पिरंट्स आहेत, जे नवीन विद्यार्थी आहेत, ज्यांनी कधी प्रॅक्टिस केलेली नाही, त्यांना ते प्रॅक्टिसचे एक्झाम्पल किंवा ते बेअर टेक्स्ट वाचल्यानंतर सिच्युएशन जज करायला, इमॅजिन करायला थोडा वेळ लागतो. तर त्यांच्यासाठी मग कसं करता येईल, मग ते विद्यार्थ्यांनी कसं त्यामध्ये टॅकल केलं पाहिजे. मग इमॅजिन द सिच्युएशन म्हणजे तुमच्यासोबत समजा एखादा सेक्शन 54 खाली आहे की कलेक्टरने डिग्री एक्झिक्यूट केली पाहिजे. मग कलेक्टरकडे एक्झिक्युटिव्ह कोर्टाने ती पाठवली. मग कलेक्टर ठरवणार की याचे वाटे कसे पाडायचे. मग असं इमॅजिन करा की तुमच्या शेतजमिनीवर कलेक्टर आला, की दक्षिणेकडची प्रतिवादी नंबर 4 ला द्या, उत्तरेकडची प्रतिवादी नंबर 3 ला द्या, ही वादीला द्या. असं इमॅजिन करा, स्वतःहून इमॅजिन करा. आणि समजा एक्झिक्युशन ऑफ इमोबाईल प्रॉपर्टी असेल, इमोबाईल प्रॉपर्टीचं एखादं एक्झिक्युशन चालू असेल, तर मग ते इमोबाईल प्रॉपर्टीचे कसं आपण एक्झिक्युशन केलं पाहिजे. म्हणजे कुठलीही कंडिशन असेल सपोज, ती तुम्ही इमॅजिन करून ती कन्सेप्ट तुम्ही लक्षात ठेवली पाहिजे. दुसरी सगळ्यात महत्वाची ट्रिक आहे मेमोराइज ऑर ट्राय टू लर्न दॅट कन्सेप्ट बाय रिमेंबरिंग द एक्झाम्पल किंवा इलुस्ट्रेशन. म्हणजे बेलरची कन्सेप्ट आहे 148 एव्हिडन्स ऍक्ट कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट मध्ये. त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की whoever takes the good for the person who gives the good to the any other person for achieving or for specific purpose, तर त्याला बेलर म्हणतो, आणि ज्याला देतो त्याला बेली म्हणतो. सिंपल टेलरचं एक्झाम्पल लक्षात ठेवा. ज्याच्याकडे आपण कपडे शिवायला देतो की एखाद्या स्पेसिफिक पर्पज साठी आपण ते गुड्स देतो. सेक्शन 11 जो आहे एव्हिडन्स ऍक्टचा, तो लक्षात राहत नसेल, एवढा अवघड आहे. फॅक्ट विच आर नॉट अदरवाइज रिलेव्हंट बिकम्स रिलेव्हंट इनकन्सिस्टंट विथ द फॅक्ट इन इश्यू और विच itself makes the existence of fact or relevant fact or fact in issue highly probable or improbable. एवढं अवघड लक्षात कसं ठेवायचं सर. मग ती वर्डिंग जर बघितली, फॅक्ट विशेष, मग त्याच्यातलं एक एक्झाम्पल जर तुम्ही बघितलं, ए वॉज द मर्डर कमिटेड इन कलकत्ता, द डे ऑन दॅट डे ऑफ मर्डर द ए वॉज इन द लाहोर, दॅट फॅक्ट इज रिलेव्हंट. ए लाहोरला होता त्यावेळेस, हा फॅक्ट रिलेव्हंट आहे. मग आता ए हा लाहोरला होता, हे काय रिलेव्हंट फॅक्ट आहे का, हे सांगाय घेतलं नाही का आपल्याला, ए लाहोरला होता का, नाही. पण त्या दिवशी मर्डर झाला, तो फॅक्ट विच इज नॉट अदरवाइज रिलेव्हंट, तो रिलेव्हंट मुळातच नव्हता. ए लाहोरला पार्टीला गेला होता की ए लाहोरला फिरायला गेला होता आपल्याला माहित नाही. तुम्ही लाहोर लक्षात ठेवा, अहमदचं गाव लक्षात ठेवा. लाहोर जाऊ दे, एखादा खूप देशभक्त असेल, त्याला वाटेल सर तुम्ही पाकिस्तान, ते बेरॅक मध्ये दिले लाहोर म्हणून मी बेरॅक तुम्हाला लाहोर म्हटलो. तर एखाद्याला मग तो तिथं नव्हता, मग तू हॉटेलमध्ये गेला होता, तुझ्या हॉटेलची बिल, तुझं एरोप्लेनचं तिकीट, हे काही रिलेव्हंट नाही. फॅक्ट विच इज नॉट अदरवाइज रिलेव्हंट becomes relevant when that fact by themselves किंवा in relation with the fact in issue. फॅक्ट इन इश्यू काय आहे की ए ने मर्डर केला का बीचा, मग तो फॅक्ट इन कनेक्शन विथ द फॅक्ट इन इश्यू, म्हणजे
फॅक्ट इन इश्यू काय आहे? मर्डर. मग ए ने बी चा मर्डर केला का हा प्रश्न असेल. मग ए त्यावेळेस दिल्लीला, ए त्यावेळेस लाहोरला होता, ए त्यावेळेस मामाच्या गावाला होता, असा इश्यू आहे. मग ए त्यावेळेस तिथं नव्हता, विच मेक द एक्झिस्टन्स ऑफ फॅक्ट इन इश्यू हायली प्रोबेबल ऑर इम्प्रोबेबल. म्हणजे ए नी तो मर्डर केला असेल बी चा, हे हायली प्रोबेबल म्हणजे इम्प्रोबेबल आहे, हे होऊ शकत नाही. कारण ए त्याच वेळेस 12 वाजता ज्यावेळेस घटना घडली त्यावेळेस तो कुठं होता? मामाच्या गावाला किंवा लाहोरला होता. म्हणजे इलुस्ट्रेशन आहे. ट्राय टू लर्न द कन्सेप्ट, ट्राय टू मेमोराइज द कन्सेप्ट, ट्राय टू रिमेंबर द कन्सेप्ट बाय रिमेंबरिंग द इलुस्ट्रेशन और एक्झाम्पल. याचं अजून एक एक्झाम्पल जर घेतलं, बेलरचं तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलंच आहे. आता अजून याच्यामध्ये मग बेलरचं झालं किंवा एजंट काय आहे? बेलर काय असतो की ज्याला स्पेसिफिक, बेलमेंट काय असतं? कॉन्ट्रॅक्ट फॉर बेलमेंट, की जो एखाद्या पर्सनला म्हणजे द पर्सन हु इज गिव्हिंग द गुड्स टू समवन फॉर अचिव्हिंग द स्पेसिफिक पर्पज साठी दिलेला असेल त्या कॉन्ट्रॅक्टला बेलमेंट, कॉन्ट्रॅक्ट ऑफ बेलमेंट आपण म्हणतो. आणि जो पर्सन दिला त्याला आपण बेलर म्हणतो. जो म्हणजे समजा मी कपडे शिवायला दिले तर मी बेलर आहे, आणि ज्याला टेलर दिले तो बेली आहे. मग याच्यामध्ये कॉमन सेन्स खूप युटिलाइज करणं गरजेचं आहे. आता तुम्ही जर 460 आणि 461 आपण बघितलं, आता ही अजून एक ट्रिक मी तुम्हाला सांगतो की कशा कन्सेप्ट तुम्ही लक्षात ठेवू शकता, कसं मेमोराइज करू शकता. 460 आणि 461 सीआरपीसी मध्ये कन्सेप्ट आहे की कंडिशन विच विशिएट द प्रोसिडिंग, दॅट इज विशिएट द ट्रायल, आणि द कंडिशन विच डज नॉट विशिएट द ट्रायल. अशा कोणत्या गोष्टी ज्या ट्रायल विशिएट करतील, म्हणजे ट्रायलला इरेग्युलर, ट्रायलला वॉइड डिक्लेअर करतील, अशा कंडिशन्स कोणत्या? आणि 461 मध्ये दिले आहेत की कंडिशन विच विशिएट द प्रोसिडिंग, दॅट इज ट्रायल, आणि 460 मध्ये कंडिशन विच डज नॉट विशिएट द ट्रायल. 460 मध्ये दिलेलं आहे की कोणत्या कंडिशन्स ट्रायलला विशिएट करणार नाहीत, आणि 461 मध्ये दिलेलं आहे की कोणत्या कंडिशन ट्रायलला विशिएट करतील. सिंपल ट्रिक आहे. आता 460 जर वाचला तर 4-5 गोष्टी दिलेल्या आहेत की कोणत्या गोष्टी ट्रायल विशिएट करणार नाहीत. मॅजिस्ट्रेटनी जर जज साहेबांनी कोणत्या गोष्टी केल्या, कोणत्या गोष्टी काय केलं, 94 खाली सर्च वॉरंट काढलं, 156 खाली इन्व्हेस्टिगेशनची ऑर्डर. या किरकोळ गोष्टी आहेत, कॉमन सेन्स वापरा की या खूप किरकोळ गोष्टी आहेत. जर किंवा त्यांनी प्रॉपर्टी सेल आउट करायची ऑर्डर देऊन टाकली, ऑप्शन करायची ऑर्डर देऊन टाकली, एखादी प्रॉपर्टी खालीच पडली असेल 457 458 खाली, जिला मॅजिस्ट्रेटला अधिकार नसेल पण त्याने गुड फेथ मध्ये ती विकण्याची किंवा डिस्पोज करायची ऑर्डर देऊन टाकली, तर ह्या किरकोळ गोष्टी आहेत, याने काय ट्रायल वाईड होणार नाही. पण 461 मध्ये जर तुम्ही बघितलं तर एखाद्या 302 ची ट्रायल आहे आणि मॅजिस्ट्रेटनी कंडक्ट केली, चालेल का? चालणार नाही. मग ती विशिएट करणार ट्रायल. अपील आहे, तू जेएमएफसी आहे, तू अपील कसं काय चालवतो? तू रिव्हिजन कर, 397 चे रिव्हिजन एंटरटेन करतो. तर ह्या गोष्टी ज्या सिरियस गोष्टी आहेत, विच आर सिरियसली गोइंग टू अफेक्ट द ट्रायल, ते विशिएट करतील. म्हणजे तुम्ही तुमचं लॉजिक यूज केलं पाहिजे. लॉजिकल तुक्का आपण कशाला म्हणायचं की जरी वाचलेलं नसेल तर ह्या गोष्टी आपण कुठेतरी बघितल्या की कुठल्या गोष्टी ट्रायलला डिक्लेअर करू शकता वाईड आणि कुठल्या नाही करू शकत, हे सुद्धा आपण बघितलं पाहिजे. म्हणजे तुमचा कॉमन सेन्स तुम्ही अलर्ट राहिलं पाहिजे त्या ठिकाणी, खूप महत्वाचं आहे ते. मग नंतर याच्यानंतर तुम्ही जर याच्यानंतर बघितलं की मग तुम्ही अजून कुठलं ट्रिक यूज करू शकतात. अजून एक त्याच्यामध्ये एक ट्रिक आहे की आपण त्याच्यामधली एक हिंट अशी आहे की सेक्शन 60 ऑफ सीपीसी जर आपण बघितला तर त्याच्यामध्ये प्रॉपर्टी विच कॅन नॉट बी अटॅच अँड प्रॉपर्टी विच कॅन बी अटॅच. आता जे गरीब विद्यार्थी आहेत, मी म्हणजे विचाराने जे गरीब विद्यार्थी आहेत मी त्यांच्यासाठी सांगतो की खूप मोठी लिस्ट आहे प्रॉपर्टी विच कॅन बी अटॅच्ड, आणि खूप छोटीशी लिस्ट आहे प्रॉपर्टी विच कॅन नॉट बी अटॅच्ड. त्या 7-8 गोष्टी प्रॉपर्टी विच कॅन नॉट बी अटॅचच्या लक्षात ठेवायच्या. बाकी उरल्या जेवढ्या असतील तेवढ्या प्रॉपर्टी विच कॅन बी अटॅच. आपल्याला फ्री पास व्हायचंय, आपल्याला वेळ कमी आहे, तर ज्या छोट्या गोष्टी तेवढ्या लक्षात ठेवायच्या, आणि बाकीच्या ज्याच्या पलीकडे जेवढ्या असतील जगाच्या पाठीवर त्या प्रॉपर्टी विच कॅन बी अटॅच. सेक्शन 60 आयसीपीसी. असे अजून एक असं एक्झाम्पल सांगायचं झालं तर पिरियड ऑफ लिमिटेशन आहे. लिमिटेशन ऍक्ट मध्ये शेड्यूल दिलेला आहे, खूप लांबलचक शेड्यूल आहे, पाहूनच टेन्शन येईल तुम्हाला. वकील साहेब पाठ कसं करायचं, सर पाठ कसं करायचं. मग याच्यामध्ये एक ट्रिक जी फॉलो करू शकतो आपण की बऱ्याचशा सूट्सला, बऱ्याचशा ऍप्लिकेशन्सला, बऱ्याचशा दाव्यांना पिरियड ऑफ लिमिटेशन हा 3 वर्षाचा आहे. खूप 101 त्याच्यामध्ये लिस्ट आहे 3 वर्षाची पिरियड ऑफ लिमिटेशनची. आणि बाकीचे जर आपण बघितले, बाकीच्यांना काहींना 1 वर्ष आहे, काहींना 12 वर्ष आहे. तर हे 1 वर्षावाले ज्यांना पिरियड ऑफ लिमिटेशन आहे, जसं टॉर्ट असेल, 12 वर्षावाला मॉर्गेज असेल, हे 7-8 10 जे आहेत टॉर्ट 1 वर्षावाले पिरियड ऑफ लिमिटेशन वाले आणि 12 वर्षावाले
ज्यांचा पिरियड ऑफ लिमिटेशन आहे 10 ते पाठ करून घ्यायचे. आपले असतील तेव्हा आपण त्याच्यामध्ये डिस्कस करू. आता याच्यानंतर मग तुमचं डेफिनेशन जे आहे, मग डिसऑनेस्टीची डेफिनेशन, डेफिनेशन, त्याच्यानंतर सीआरपीसी मध्ये तुमची कंप्लेंटची डेफिनेशन, या काही महत्वाच्या डेफिनेशन ज्या प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर मध्ये विचारल्या गेलेल्या आहेत त्या अलॉंग खूप महत्वाचं आहे. आता हे लक्षात राहत नाही, मग याचं तुम्ही चार्ट बनवा, याचं तुम्ही भिंतीवर चिटकवा, की हे भिंतीवर चिटकवल्यावर मी दररोज येऊन बघल. एखादा झोपत असेल वरती, त्याला वरती टेरेसवर चिटकवा, रात्री झोपताना त्याच्याकडे बघा की हे दिसतंय का मला याच्यात, म्हणजे जेणेकरून ते डेफिनेशन तुमच्या लक्षात राहणं खूप गरजेचं आहे. जे लक्षात राहणं, एकदा वाचून लक्षात राहणं अवघड नाही, त्याचा तुम्ही चार्ट बनवला पाहिजे, त्याचा तुम्ही त्याचा चार्ट बनवून तो कुठेतरी चिटकवला पाहिजे, येता जाता त्याला बघितलं पाहिजे. या डेफिनेशनच्या बाबतीत असं आहे. मग नंतर तुमचं एक्सेप्शन्स जे आहे त्याच्यावर खूप फोकस करणं गरजेचं आहे. एक्सेप्शन्स खूप महत्वाचे असतात. एक्सेप्शन्स आर रिअली इम्पॉर्टंट बिकॉज एक्सेप्शन्स मध्ये तुमचं आता बऱ्याच वेळा असं होतं की सेक्शन 5 ऑफ लिमिटेशन ऍक्ट जर आपण बघितला मित्रांनो, सेक्शन 5 ऑफ द लिमिटेशन ऍक्ट जर आपण बघितला, त्याच्यामध्ये काय आहे की इट इज विथ रिस्पेक्ट टू द ऍप्लिकेशन्स अँड अपील, बट त्याच्यामध्ये एक्सेप्शन अदर दॅन द ऍप्लिकेशन्स अंडर ऑर्डर 21 ऑफ द सीपीसी. हा अदर दॅन द ऍप्लिकेशन अंडर ऑर्डर 21 ऑफ सीपीसी हे वर्डिंग खूप महत्वाची आहे. मग क्वेश्चन येतो, सेक्शन 5 ऑफ द लिमिटेशन ऍक्ट अप्लाइज टू एक does not applies to applications, appeal, applications under order 21 असं. मग त्याच्यानंतर ऑप्शन काय आहे तुमचं, फक्त ए आणि बी हाच तुम्ही सिलेक्ट करायला पाहिजे, म्हणजे हे एक्सेप्शन्स कुठेतरी महत्वाचं असतं. आता आम्हाला 2019 मध्ये मला एक प्रश्न आला होता की ज्याच्यामध्ये डिस्कस केलं गेलं होतं की कंप्लेंट डज नॉट इन्क्लूड असं होतं. मग त्याच्यामध्ये बरेच होतं, FIR, एन्क्वायरी, त्याच्यानंतर पोलीस रिपोर्ट. मग त्याचा आन्सर होतो पोलीस रिपोर्ट, कारण त्याच्यामध्ये कंप्लेंट सेक्शन 2D चा आपण डेफिनेशन बघितली, द ओरल स्टेटमेंट मेड टू द मॅजिस्ट्रेट विथ अ व्ह्यू टू टेक इन ऍक्शन विच डज नॉट इन्क्लूड पोलीस रिपोर्ट, असं स्पेसिफिक वर्डिंग आहे. पण हेच जर तुम्हाला मी काय सांगतो सुरुवातीपासून, जर तुम्ही कुठल्या बुक मधून, पुस्तकातून किंवा कुठल्या तरी नोट्स मधून अगोदर वाचलेलं असलं काय की हे पोलीस रिपोर्ट कंप्लेंट अंडर सेक्शन 2D विच इज मेड टू मॅजिस्ट्रेट डज नॉट इन्क्लूड पोलीस रिपोर्ट, असं छोट्या छोट्या नोट्स मध्ये स्पेसिफिकली लिहिलेलं असतं. आणि ते जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला ती एक्झाम अपेअर. मग तसाच क्वेश्चन येतो, एक्सेप्शन्स कुठल्याच टाळू नका, प्रोव्हिजन कुठल्याच टाळू नका. सेक्शन 300 ला एक्सेप्शन्स आहेत की कल्पेबल मर्डर कधी होणार नाही. मग कधी होणार नाही, मग ते ग्रेव्ह अँड सडन प्रोव्होकेशन असेल, सडन फाईट असेल, कन्सेंट असेल, हे एक्सेप्शन्स खूप महत्वाचे आहेत. म्हणजे एक्सेप्शन्सला बिलकुल टाळू नका, प्रोव्हिजो क्लॉजला बिलकुल टाळू नका, त्याच्यावर सुद्धा बऱ्याच वेळा प्रश्न येतो. त्याच्यानंतर तुमचं लॉजिकल तुक्का कसा मारायचा, मी तुम्हाला सांगितलं की एखादा तुम्ही प्रश्न वाचलाच नसतो कधी कधी, पण मग आता असं आलं की विच इज द फॉलोइंग इज अ ड्युटी ऑफ अ बेली, विच इज नॉट अ फॉलोइंग ड्युटी ऑफ अ बेली. बेलीच्या ड्युटी कुठल्या नाहीत. मी तुम्हाला सांगितलं एक्झाम्पल लक्षात ठेवा, टेलरचं एक्झाम्पल. मग त्याच्यामध्ये प्रश्न आला पहिला, ड्युटी टू टेक केअर ऑफ द गुड्स. आता टेलरनी त्या कपड्यांची काळजी घेतली पाहिजे की नाही पाहिजे, असं तुम्ही समजा हा प्रश्न वाचलेलाच नाहीये. त्याच्यानंतर तुम्हाला प्रश्न आला की ड्युटी टू डू नॉट मिक्स द गुड्स विथ द अदर गुड्स, त्यांनी ते दुसऱ्या गुड्स सोबत मिक्स नाही केले पाहिजे, आपले कपडे दुसऱ्याच्या कपड्यांमध्ये मिक्स नाही केले, ही पण ड्युटी असू शकते. पण ड्युटी टू गिव्ह द गुड्स फ्री ऑफ कॉस्ट टू द बेलर, ही ड्युटी असू शकते का, नाही असू शकत. मग त्याच्यामुळे तुम्ही असा विचार करा की हे जे लॉजिकल आपण, म्हणजे एखादा प्रश्न तुम्ही जेव्हा वाचलेला नसतो तेव्हा तुमचं लॉजिक तुम्ही अलर्ट राहिलं पाहिजे की नेमकं बेलर आणि बेलीची कन्सेप्ट माहित असेल तर आपण त्या लॉजिक आपलं त्या एक्झामिनेशनच्या वेळेस यूज केलं पाहिजे, आणि त्या एक्झामिनेशनच्या वेळेस आपण ते आपलं लॉजिक यूज करून ते आन्सर सॉल्व्ह केलं पाहिजे. तो क्वेश्चन आपण अटेंड नाही केला पाहिजे बऱ्याच वेळा. आता हे सगळं झालेलं आहे. आता सगळ्यात महत्वाचा विषय जो आहे आपल्या इथला की तुम्ही एम शॉर्ट, सगळ्यात महत्वाचा विषय आहे की एम शॉर्ट. पहिल्यांदा आपल्याला प्रीलिम्स एक्झामिनेशन पास व्हायची आहे,
जे विद्यार्थी आता लॉच्या लास्ट इयरला आहेत, सेकंड लास्ट इयरला आहे, त्यांनी सगळ्यात पहिले तुम्ही आपल्याला ऑल क्लिअर निघायचं आहे हे एम ठेवा. एम शॉर्ट, आपल्याला प्रिलिम्स पास व्हायचे. फॉरगॉट अबाउट द मेन्स, फॉरगॉट अबाउट द इंटरव्ह्यू. फक्त मेन्सची प्रिलिम्सची स्ट्रॅटेजी फॉलो करा. याने काय होतं, भावनिक होऊ नका. म्हणजे मला कोणाला तरी करून दाखवायचंय, हे करून दाखवायचंय, तसं काही भावनिक होऊन लढू नका. प्रिलिम्स पास होण्यावर फोकस करायचा. बरेचसे विद्यार्थी पुस्तक वाचून भरकटून जातात, स्पेशली फॉर द रिपीटर्स जे माझ्यापेक्षा सिनियर आहेत. मी त्यांना एवढंच सांगू इच्छितो की बऱ्याच वेळा असं पण होतं की बरेच जण इंटरव्ह्यूला जाऊन येतात आणि दुसऱ्या वेळेस प्रिलिम्स फेल होऊन जातात. व्हायलाच नाही पाहिजे, असं शक्यच नाहीये. म्हणजे तुमचं जर कन्सेप्च्युअली क्लिअर असेल माइंड, देन व्हाय यू आर डिबेटिंग, व्हाय यू आर रनिंग थ्रू द बुक्स. तुम्ही बुक्स का वाचत आहात, तुम्ही का डिटेल रत्नलाल धीरजलाल बघत आहात, का तुम्ही वारंवार त्याच गोष्टी परत परत वाचणं याच्या ठिकाणी गरजेचं आहे. त्याच्यामुळे भरकटून जाऊ नका, पुस्तकांमध्ये डिबेट होऊ नका, फक्त प्रिलिम्स पास होण्यावर भर द्या. हे आपल्याला इंटरव्ह्यू साठी इम्पॉर्टंट आहे, आपण ते इंटरव्ह्यूच्या वेळेस बघू. वी विल ट्राय अवर बेस्ट टू क्रॅक द इंटरव्ह्यू ऍट दॅट टाइम. हे आपलं मेन्स साठी इम्पॉर्टंट आहे, ते आपण मेन्सच्या वेळेस बघू. पण आता आपल्याला प्रिलिम्स पास व्हायचंय आणि त्या अनुषंगानेच मला प्रिलिम्स पास होण्यासाठी काय करता येईल तेवढ्याच गोष्टी आपण केल्या पाहिजे. भले त्या रिपीट करता केल्या तरी चालतील, पण त्या प्रिलिम्स पास होण्यासाठी तेवढ्याच गोष्टी आपण ट्राय केल्या पाहिजे. हे खूप महत्वाचं आहे. देन आता थोडस एक्झामिनेशनच्या आपण जवळ येऊ द्या की एक्झामिनेशन जी 12 मार्चला आहे त्याच्यासाठी काय गोष्टी केल्या पाहिजे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे रीड द क्वेश्चन केअरफुली. शांत डोक्याने, एकदम शांत डोक्याने काम होऊन क्वेश्चन वाचा मित्रांनो. इजंट इट, नॉट, डज नॉट, नॉट इन्क्लुडिंग, नॉट ऍप्लिकेबल, या सगळ्या प्रश्नांवर क्वेश्चन मध्ये या गोष्टी लपलेल्या असतात. त्याच्यामुळे ह्या गोष्टी कुठेतरी वाचणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळे क्वेश्चन कधीतरी विच ऑफ द फॉलोइंग डज नॉट अप्लाय टू ब्ला ब्ला ब्ला, सेक्शन 5 ऑफ द लिमिटेशन ऍक्ट डज नॉट अप्लाय टू. आता नॉट शब्द आहे तो तुम्ही तिथं बघा. विच ऑफ द फॉलोइंग डज नॉट, असं म्हणता येईल की थेफ्ट डज नॉट इन्क्लूड, मग इन्ग्रेडियंट्स असतील. हे पण तुम्ही नॉट शब्द वगैरे व्यवस्थित वाचा. आता एक नवीन पॅटर्न आलेला आहे प्रिलिम्स एक्झामिनेशन मध्ये. A is correct, both statement A, B is correct, A, B, C is correct, असे ऑप्शन्स येतात. मग अशा वेळेस आपण काय केलं पाहिजे. मग तुम्ही 4 स्टेटमेंट वाचत आहात, बऱ्याच वेळा ते स्टेटमेंट खाली तुम्ही जेव्हा आन्सर त्याचं देतात, समजा तुम्ही सपोज एक्झाम्पल घेतलं की विच ऑफ द फॉलोइंग इज अ नॉट अ विच ऑफ द फॉलोइंग आर अ ड्युटी ऑफ अ बेली, असा क्वेश्चन आला, किंवा विच ऑफ द फॉलोइंग इज अ ड्युटी ऑफ अ एजंट. मग to use his own skill and diligence, to conduct the business on his own account, to maintain the accounts of the maintain the accounts of the goods, असे 3 ऑप्शन असतात. आता टू आपला जो आहे की टू यूज हिज ओन स्किल अँड डिलिजन्स, हे बरोबर आहे. बी टू कंडक्ट द बिझनेस ऑन हिज ओन अकाउंट, हे चुकीचं आहे. आणि 3 की जे आपण त्याच्यामध्ये आपण जो काही एक्झाम्पल घेतो हे पण बरोबर आहे. म्हणजे मला तुम्हाला सांगायचंय काय की हे आपण मग खाली ऑप्शन काय असतात, ए बी सी इज करेक्ट, ए अँड बी इज करेक्ट, ओनली ए स्टेटमेंट इज करेक्ट. तर हे तुम्ही रफ मध्ये लिहून घेत जा. तुम्ही ए वाचला, हा ए बरोबर आहे, बी वाचला, बी चुकीचा आहे, सी वाचला, सी बरोबर आहे. मग आता ऑप्शन मध्ये ए अँड सी स्टेटमेंट इज करेक्ट हे कुठं दिसतंय, हे अगोदर रफ मध्ये लिहून मग तिथं टिक करा. बऱ्याच वेळा विद्यार्थी गोंधळ करतात आणि तिथं तुमचं उत्तर चुकतं, उत्तर माहीतच सुद्धा चुकतं. हे खूप महत्वाचं आहे. मग अशा प्रकारचे स्टेटमेंट टाईपचे क्वेश्चन असतील तर तुम्ही ते क्वेश्चन्स कुठेतरी इग्नोर केले, त्या रफ मध्ये लिहून घेतले पाहिजे. रफ मध्ये जागा असते, क्वेश्चन पेपरवर जागा असते, खाली जागा तुम्हाला असते, वेळ पण भरपूर असतो, त्याच्यामुळे ते पण तुम्ही बघितले पाहिजे. हे पण महत्वाचं आहे. त्याच्यानंतर अजून जर तुम्ही बघितलं गेलं तर फोकस ऑन द इम्पॉर्टंट सेक्शन्स. आता सेक्शन आपण पनिशमेंट जास्त लक्षात ठेवण्याची गरज नाही, पण जे महत्वाचे सेक्शन आहेत 323 आहे, हर्ट बाय सिंपल मीन्स 324 आहे, ग्रीवियस हर्ट बाय सिंपल आपण 324 आहे, 325 ग्रीवियस हर्ट बाय सिंपल मीन आहे, त्याच्यानंतर 326 ग्रीवियस हर्ट बाय डेडली वेपन आहे, 326 ए ची अमेंडमेंट आहे, अटेम्प्ट टू कॉज द ऍसिड अटॅक. त्याच्यानंतर 326 बी आहे जी 2013 ची निर्भयानंतरची अमेंडमेंट आहे, सक्सेसफुल कमिशन ऑफ कॉझिंग ऍसिड अटॅक ग्रीवियस हर्ट ज्यांनी होतो. मग हे जे महत्वाचे सेक्शन्स आहेत 323 324, त्याच्यानंतर त्यांची पनिशमेंट, हे महत्वाचे सेक्शन आपल्या लक्षात ठेवायचे आहेत. त्याच्यानंतर 326 नंतर मग 327 पर्यंत
पार 339 पर्यंत आहे. ते काय लक्षात ठेवायची आपल्याला गरज आवाज आता हॅलो येतोय आवाज कोणीतरी एकाने सांगा मला आवाज येतोय का आवाज देऊन येस हा तर मग आपण हे कुठेतरी आपल्याला हे बघणं गरजेचं आहे की आपण कुठे होतो जस्ट हा महत्वाचे जे सेक्शन्स आहेत ते महत्वाचे सेक्शन सुद्धा आपण कुठेतरी बघणं या ठिकाणी फार गरजेचं आहे. त्याच्यामुळे महत्वाच्या सेक्शन्सवर फोकस करा आणि ते त्याचे सेक्शन नंबर त्याची पनिशमेंट सुद्धा लक्षात ठेवायला पाहिजे. त्याच्यानंतर अमेंडेड जे प्रोव्हिजन्स आहेत आता समजा 2018 ची अमेंडमेंट त्यानंतर आली 2018 ची क्रिमिनल लॉ अमेंडमेंट आली तर 2018 च्या क्रिमिनल लॉ अमेंडमेंट नंतर 376 म्हणजे जी रेपची पनिशमेंट होती ती 7 वर्षापासून 10 वर्ष करण्यात आली. नंतर 376D ऍड करण्यात आला. 376D म्हणजे गँग रेप साठी पनिशमेंट सेपरेट देण्यात आली ज्याला 20 वर्षाचा लाईफ इम्प्रिझनमेंट देण्यात आली. त्याच्यानंतर 376A बी एक ऍड करण्यात आला रेप फॉर कॉझिंग द रेप ऑन द गर्ल विच इज बिलो द 12 years ऑफ एज तिला तिच्यासाठी पण एक स्पेशल प्रोव्हिजन ऍड करण्यात 376AB मध्ये ऍड करण्यात आली. 376D ऍड करण्यात आला. गँगरेपची जी शिक्षा आहे 20 वर्षाचा लाईफ इम्प्रिझनमेंट आणि दॅट लाईफ इम्प्रिझनमेंट टिल द एंड ऑफ नॅचरल लाईफ ते सुद्धा ऍड करण्यात आलं. 376DA ऍड करण्यात आलं. गँगरेप ऑन द गर्ल विच इज बिलो एज ऑफ 16 years 16 इयर्सच्या खालची जी आहे तिला तिच्यासाठी ऍड करण्यात आलं. तिला पण 20 वर्ष ते लाईफ इम्प्रिझनमेंट देण्यात आली. त्याच्यानंतर 12 इयर्सच्या खाली गँगरेप DB 376DB ऍड करण्यात आला. 12 इयर्सच्या खाली जर मुलीवर गँगरेप झाला तर तिला डेथ पेनल्टीची पण तिथे कुठेतरी प्रोव्हिजन देण्यात आली. म्हणजे हे जे अमेंडेड प्रोव्हिजन्स आहेत जे बेअर ऍक्टच्या नवीन बेअर ऍक्टच्या सुरुवातीलाच दिलेले असतात त्या अमेंडेड प्रोव्हिजन्सवर आपण कुठेतरी फोकस करणं गरजेचं आहे. अमेंडेड प्रोव्हिजन लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कॉन्स्टिट्यूशन मधल्या जे महत्वाचे अमेंडमेंट्स आहेत आता मला वाटतं 103 जी घटना दुरुस्ती झाली 103rd अमेंडमेंट झाली ती कुठल्या इयर मध्ये झाली त्यांनी 15(6) ऍड केलं. आर्टिकल 15 सब क्लॉज 6 ऍड झालं. आर्टिकल 16 सब क्लॉज 3 ऍड झालं. जी इकॉनॉमिकल विकर सेक्शनची जी अमेंडमेंट होती ती सुद्धा ऍड झाली त्याच्यामध्ये दॅट इज रिझर्वेशन टू द इकॉनॉमिकल विकर सेक्शन सोसायटी. त्याच्यानंतर मराठा रिझर्वेशन नंतर आता 342A मध्ये अमेंडमेंट झालेली आहे की स्टेटला सुद्धा लिस्ट तयार करण्याचे अधिकार दिले आहेत. ही अमेंडेड प्रोव्हिजन्सवर सुद्धा तुम्ही फोकस केला पाहिजे. अमेंडेड प्रोव्हिजन्सवर सुद्धा तुम्ही सध्या तरी लक्ष घातलं पाहिजे. ज्या कुठल्याही नवीन बेअर ऍक्टच्या सुरुवातीला दिलेल्या असतात तो ट्राय टू फोकस ऑन दॅट अमेंडेड प्रोव्हिजन्स. त्याच्यानंतर प्रत्येक सेक्शन मी ते अगोदर सांगितलं की प्रत्येक सेक्शन प्रत्येक ऑर्डर आता या राईट्स अँड ड्युटीज ज्या आहेत राईट्स अँड ड्युटीचे सगळे सेक्शन जर तुम्ही पाठ करत बसले सगळे सेक्शन जर लक्षात ठेवत बसले तर तुम्हाला शक्य होणार नाहीये. कोणी तुम्हाला सांगत असेल की लक्षात ठेव त्याला म्हणायचं तू तुझा सल्ला घरीच ठेव. प्रत्येक राईट्स अँड ड्युटीज तुम्हाला पाठ करायची सुद्धा गरज नाहीये. मॉर्गेजची कन्सेप्ट त्याचे टाइप्स बस राईट्स अँड ड्युटीज ऑफ मॉर्गेजी मॉर्गेजर हे सगळा मेन्सचा पार्ट आहे. राईट्स अँड ड्युटीज ऑफ बेलर बेली एजंट हे सगळा मेन्सचा पार्ट आहे. प्रिन्सिपलच्या राईट्स अँड ड्युटी सगळा मेन तुम्ही फक्त त्याची कन्सेप्ट लक्षात ठेवा. त्याचा फक्त कन्सेप्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. प्रत्येक सेक्शन त्याचा पाठ करणं गरजेचं. 326 पर्यंत महत्वाचं आहे. 327 ते 339 पर्यंत आहे. त्याची ग्रीवियस फॉर्म ऑफ हर्ट अँड ग्रीवियस हर्ट आहे ते सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवण्याची गरज नाही. तुम्हाला फक्त लक्षात ठेवायचंय ते काय फक्त कन्सेप्ट तुमच्या लक्षात ठेवायचे आणि महत्वाचे सेक्शन आणि त्याची पनिशमेंट लक्षात ठेवायची. MCQ बघायला पाहिजे. MCQ पण महत्वाचे आहेत. MCQ मग कुठले सॉल्व्ह करायचे काय सॉल्व्ह करायचे ज्यांचे 12 तारखेला एक्झाम आहे त्यांनी जे MCQ जे तुम्ही सॉल्व्ह करत आहात जे काही पब्लिकेशन तुम्ही बुक घेतलेला आहे त्याच्यामध्ये प्रिव्हियस क्वेश्चन पेपर बघा MCQ बघा. MCQ मध्ये मग तुम्ही एखादी कन्सेप्ट वाचली असेल एखादी गोष्ट वाचली असेल आणि त्या कन्सेप्टवर अशा अँगलनी तुमचा MCQ आला की तो तुम्हाला माहित नाहीये किंवा अशा कन्सेप्टवर MCQ आला की जी तुम्हाला माहित नाहीये ती परत पुस्तकात जाऊन बेअरॅक्ट मध्ये जाऊन वाचा. MCQ तुम्हाला अनालिसिस करण्यासाठी की तुमचा अभ्यास किती झालेला आहे एवढ्याच पर्यंत MCQ ला मर्यादित ठेवा. जास्त MCQ सॉल्व्ह झाल्यानंतर त्या MCQ मधला आपल्याला काय येत नाहीये ते MCQ चा जो कन्सेप्ट असेल
तो अँगल असेल क्वेश्चनचा, ज्या अँगलने आपण प्रिपरेशन केलेलं नसेल तो अँगल परत पुस्तकात जाऊन किंवा बेरॅक मध्ये जाऊन एकदा वाचून घ्या, ती कन्सेप्ट परत एकदा वाचून घ्या. याच्याने तुमचा जो अभ्यास आहे तो अजून पक्का होत त्या ठिकाणी चालेल. त्याच्यानंतर आता आपण बाकीच्या आता ज्या मी व्हिडिओ मध्ये पण सांगितलं होतं की एक गोष्ट परत वाचायची की जास्तीत जास्त वाचायच्या. तर युपीएससी एमपीएससी आणि आपल्या एक्झामिनेशन मध्ये हाच फरक आहे मित्रांनो, की युपीएससी एमपीएससी आणि आपल्या एक्झामिनेशन मध्ये फरक काय आहे की युपीएससी एमपीएससी चा सिलेबस खूप वास्ट आहे, खूप मोठा सिलेबस आहे आणि तो आपल्याला वारंवार वाचावं, खूप जास्त वाचावं लागतं. पण आपल्या जेएमएफसी ज्युडिशियल एक्झामिनेशन मध्ये आपल्याला खूप कमी ते वाचावं लागतं. म्हणजे एकच गोष्ट रिपीट खूप वेळा वाचणं खूप गरजेचं आहे. ते खूप महत्वाचं आहे की एकच गोष्ट तुम्ही रिपीटेटिव्हली तुम्ही ती वाचत चला आणि जास्तीत जास्त वाचण्याच्या भानगडीत पडू नका. हे माझं राहिलं, ते माझं राहिलं. आता ज्यांचा जेवढा अभ्यास झाला असेल 12 मार्च पर्यंत तुम्ही मला वाटतं की एक 5 मार्च 6 मार्च पर्यंत तुम्ही केलं पाहिजे आणि नंतर तेच रिवाइज तुम्ही केलं पाहिजे, जेणेकरून तुम्ही आता 11th आवरला नवीन गोष्ट वाचायला घेतली तुमचं आहे त्याच्यात जम्बलिंग होण्याचे चान्सेस आहेत. आणि जे मुलं 4th इयर 5th इयरला आहेत, जे आता जेएमएफसीचं प्रिपरेशन करत आहेत, त्यांनी सुद्धा एक गोष्ट वारंवार जास्त न वाचता, म्हणजे 100 पुस्तकं वाचण्यापेक्षा एकच बेरॅक वाचा, एकच नोट्स पण ती वारंवार वाचा, जसे करून तुमच्या ती लक्षात राहील. हे सुद्धा महत्वाचं आहे. नॉट ऑडिबल, आवाज येत नाहीये माझा? येतोय ना? तर दिस इज अ कन्सेप्ट. आणि मग आता नंतर डूज अँड डोंट्स. सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय आहे की काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, हे सुद्धा फार महत्वाचं आहे की एक्झामिनेशनच्या अगोदर. मग मी आता डूज अँड डोंट्स वर थोडस येतो की डूज अँड डोंट्स काय आपलं अपेक्षित आहे आणि काय नाही केलं पाहिजे. तर एक्झामिनेशनच्या अगोदर 2 ते 3 दिवस एक्झामिनेशनच्या अगोदर कोणाशीही काही डिस्कशन करू नका. जेवढा अभ्यास झालाय तेवढा सफिशियंट आहे, माझा झालाय, मला सगळं माहिती आहे, माझा अभ्यास झालेला आहे, असंच ठेवा. एखादा आपलं माप काढायला येत असतो, तू हे वाचलं का? मी वाचलं नाही भाऊ. तुला येत नाही, मला येत नाही, मी ढ आहे, असं बिंदास सांगा. टेन्शन घेऊ नका. त्याला म्हणावं तू तुझं नॉलेज तुझ्या जवळ ठेव, पण मला काही त्याच्यातलं येत नाही. तो तुमचा माप काढला येतो, कारण याच्याने तुमचा कॉन्फिडन्स लो होतो मित्रांनो. 2 ते 3 दिवस बिलकुल कोणासोबत डिस्कस काही नाही करायचं. 2-3 दिवस अगोदर एकदम निवांत राहायचं, आपलं वाचायचं. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक्झामच्या 2-3 दिवस अगोदर कोणाशी भांडू नका. तुमचं मित्र असेल, कोणी मैत्रीण असेल, कोणी मॅरिड लोक असेल, त्यांची बायको असेल, ते म्हणणार तुम्हाला मला भांडायचंय ना, मला तुझ्या संग भांडायचंय. त्यांना म्हणावं एक्झाम 12 मार्च झाली तर मी मोकळाच त्याच्यासोबत भांडायला. बिंदास सांगा, टेन्शन घेऊ नका, फक्त त्यांच्याशी वाद घालू नका. कारण तुमची मेंटॅलिटी, तुम्ही जे केलेलं प्रिपरेशन आहे ते त्याच्याने तुमची मेंटॅलिटी कुठेतरी खराब होत असते. बिलकुल वाद घालू नका. कोणाचे मित्र असतील, कोणाचे मैत्रीण असेल, कोणाच्या पती पत्नी असतील, यांनी बिलकुल त्यासोबत कोणासोबत वाद घालायचा प्रयत्न त्या ठिकाणी करायचा नाही. हा एक गोष्ट झाली. त्याच्यानंतर एक्झामिनेशन मध्ये काय होतं, बऱ्याच वेळा आपण एक्झामला गेल्यानंतर अगोदर जे एक्झामिनेशनचा आगला दिवस असतो त्या ठिकाणी तुम्ही रिपीट तेच वाचत जा, रिवाइज करत जा, नवीन काय वाचायला येऊ नका. हे तर मी ऑलरेडी सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर तुम्ही एक्झामिनेशनच्या आगल्या दिवशी निवांत झोपा, व्यवस्थित हलकं वगैरे खाऊन व्यवस्थित शांत झोपा. 8 ते 9 तास झोप घ्या. सकाळी फ्रेश मूड मध्ये उठा, एक्झामिनेशनला जा. आता एक्झामिनेशनला गेलो तिथं असा प्रॉब्लेम होतो बऱ्याच वेळा की एकदम कोणी विद्यार्थी एकदम सगळं पुस्तकं घेऊन वाचत, तिथं आलेले कॉरिडॉर मध्ये वाचत बसतात, बाहेर बसलेले असतात वाचत असतात, काहीतरी वाचत असतात, नोट्स पटापट चाळत असतात. त्यांच्यापासून 100 फूट लांब जाऊन बसायचं. तुम्ही अजिबात त्यांचं तोंड बघायचं नाही. कारण त्यांचं तोंड बघितलं का तुम्हाला टेन्शन येणार का आपलं काहीतरी वाचायचं राहिलंय, कोणीतरी आलं आणि आपलं काहीतरी वाचायचं राहिलं, तुमचा कॉन्फिडन्स डळमळणार. बिलकुल त्यांच्याजवळ थांबायचं नाही, एकदम लांब जाऊन बसायचं. काहीतरी आपलं गाणे म्हणत बसा, गाणे ऐकत बसा, काही करत बसा, पण त्यांच्याजवळ थांबू नका. ते वाचत असतील त्यांच्याजवळ बिलकुल. आणि पूर्ण पुस्तक घेऊन जायचं नाही. शांत आपला अभ्यास झालेला आहे, वी आर कॉन्फिडंट, वी शुड बी कॉन्फिडंट, त्यांच्याजवळ थांबूच नका. त्याच्यानंतर अजून सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय त्याच्यामध्ये की तुम्हाला एखादा भेटतो तिथे एक्झामिनेशनच्या अगोदर, तिथे येतो, हे तू हे वाचलंय का रे? त्याला म्हणा तू शांत बस, मला अभ्यासाचं काहीच विचारू नको, मी काहीच वाचलं नाही, मी असं टाइमपास म्हणून परीक्षा द्यायला आलेलो आहे, असं त्याला सांगा. कारण तो तुम्हाला विचारतो, जे तुम्हाला ते येत नसलं तुम्ही सगळं वाचायला विसरून जाता. ते मला येत नाही, आता मला एक्झामिनेशन माझं कसं होणार, माझं पास होईल का नाही, हे तुमचा कॉन्फिडन्स डाऊन होतो. बिलकुल कोणासोबत काहीच डिस्कस करू नका एक्झामिनेशन बद्दल. त्या ठिकाणी काहीच डिस्कस नका करू. एकदम कोणी विचारत असेल ना ही कन्सेप्ट मला येत नाही, मला विचारू नको म्हणायचं. तुझं काय चाललं, तुझं घरी काय चाललं, तुझे वडील कसे आहेत, तुझी मम्मी कशी आहे, सगळं काही विचारा.
तुझं बाकीचं कसं चाललंय, तुझं प्रॅक्टिस कशी चालली, काही विचारा, पण अभ्यासाबद्दल काही बोलू नका तिथे गेल्यानंतर. त्याच्यानंतर बऱ्याच वेळा काय होतं एक्झामिनेशन मध्ये की खूप दिवसांनी तुम्हाला खूप जण अनोळखी मित्र भेटतात. माझा नांदेडवरून आला, माझा पुण्यावरून आला, औरंगाबादवरून आला. तुम्ही एक्झामिनेशन झालं त्याची गळा भेट घ्या, पण एक्झामिनेशनच्या अगोदर त्याला भेटू नका, कोणासोबत बोलूच नका. ट्राय टू कॉन्सन्ट्रेट, काहीच बोलू नका त्याला. नंतर तुला काय हॉटेलला घेऊन जायचं, कॉफी शॉपला घेऊन जायचं, नंतर घेऊन जा, पण अगोदर त्याच्यासोबत काही डिस्कशन करू नका. हा एक महत्वाचा मुद्दा आहे. त्याच्यानंतर एक्झामिनेशन सॉल्व्ह कर एकदम निवांत. जसं संजू बाबा एमबीबीएस मध्ये, मिन्ना एमबीबीएस मध्ये एक्झामला जात, तसं एकदम निवांत चिलॅक्स ऍटिट्यूड मध्ये एक्झामला जा आणि एक्झामला जाऊन बसा. आणि आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला मी ते क्वेश्चन पेपरचं सांगितलेच आहे की तुम्ही ते क्वेश्चनवर फोकस करा. आता पहिला ते 100, पहिल्या 100 मध्ये तुम्हाला फुल स्टॉप, म्हणजे जेव्हा तुमचं एक्झामिनेशन सुरू होईल तिथून तर 100 पर्यंत तुम्हाला जेवढे प्रश्न येत आहेत पटापट पहिल्या अटेम्प्टमध्ये जेवढे येत आहेत 100 पर्यंत सॉल्व्ह करून टाका. जे विचार करणारे प्रश्न सगळ्यात थांबून घ्या, पण जे तुम्हाला बघता क्षणीचं उत्तर माहिती आहे हे पहिले प्रश्न सगळे 1 ते 100 सगळे सॉल्व्ह करून घ्या. कुठलाच प्रश्न ठेवू नका. मग तुमच्या पहिल्या अटेम्प्ट मध्ये काहींचे 50 होतील, काहींचे 60 होतील, काही हुशार असेल तर 70 होतील. जसे माझे पहिल्या अटेम्प्ट मध्ये 87 कव्हर झाले होते डायरेक्टली, कारण मला पेपर येत होता त्यावेळेस, अभ्यास चांगला होता त्यावेळेस येत होता. म्हणजे आता पण अभ्यास चांगलाच आहे, त्याच्याबद्दल मी जास्त आता त्याच्याबद्दल काही असं बोलायचं नाही. पण मला हेच म्हणायचंय की तुम्ही बिलकुल त्याचं टेन्शन घेऊ नका पहिल्या अटेम्प्ट मध्ये. आणि नंतर मग काही 10-20 प्रश्न विचार करायला लावणारे असतील ते सॉल्व्ह करा, त्याचा थोडासा विचार करा. तुम्हाला म्हटलं की अलर्ट राहा, लॉजिक यूज करा, कॉमन सेन्स यूज करा. आणि जे काही 4-5 प्रश्न जे अनोळखी वाटत असतील तेच सोडा. म्हणजे एकदमच हाय रिस्क आहेत की मला याचा लांब पर्यंत माझा संबंधच नाही, मी कधी माझ्या आयुष्यात हे माझ्या लॉच्या वाचनात आले नाही, असेच प्रश्न कुठेतरी तुम्ही सोडा. ठीक आहे. बाकी क्वेश्चन पेपर तुम्ही काही सोडू नका. आणि अशा पद्धतीने जर तुम्ही तयारी केली तर निश्चितच तुम्हाला याच्यामध्ये कुठेतरी तुम्हाला याचा यूज होईल. म्हणजे आणि ह्या ज्या ट्रिक्स आहेत तुमच्या, मी तुम्हाला काय सांगतोय, या ट्रिक्स फक्त जेएमएफसी साठी तुम्हाला युजफुल नाही. तुम्हाला ह्या ट्रिक्स ज्या आहेत, तुम्हाला ज्या तुमच्या लॉ एक्झामिनेशन आहे, लॉ एक्झामिनेशन मध्ये बरेच जण असतात मी काहीच अभ्यास नाही करून आलो, तो सगळं वाचून आलेला असतो, एकदम खोटं बोलत असतो तो मुलगा तुमच्यासोबत, किंवा ते विद्यार्थी तुमच्यासोबत खोटं बोलत असते, सगळे वाचून आलेले असतात. त्यांच्या जवळ बिलकुल ते वाचत असला ना, तू वाच, तिकडे तुम्ही गाणे ऐकत बस. बिलकुल त्याच्याबद्दल तुम्ही काही असं काही करू नका, जेणेकरून तुमचा जो अभ्यास आहे तो विसरून जाल. या सगळ्या गोष्टी जर तुमच्या लक्षात आल्या असतील तर खूप चांगल्या आहेत. आता वारंवार इथून पुढे आपली ही जर्नी कंटिन्यू राहणार आहे. त्याच्यानंतर आपण प्रत्येक जो सब्जेक्ट आहे याच्यावर आपण डिटेल लेक्चर घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी जे नियोजन असेल, जे शेड्यूल असेल, माझं प्रॅक्टिसचं जे शेड्यूल आहे, हायकोर्टला बरेचसे मॅटर्स आहेत, खाली सेशनला पण मॅटर आहेत, ते शेड्यूल ऍडजस्ट करून जसं आपल्याला ते करता येईल तर जसं आपल्याला ते करता येईल तसं आपण ते करण्याचा प्रयत्न करूयात. आणि येथून पुढे आपल्याला तुम्हाला कसं एव्हिडन्स चांगला करता येईल, आयपीसी मध्ये कशा डिटेल्स कव्हर करता येतील, कशा डेफिनेशन्स अजून त्याच्यामध्ये कसा अभ्यास करता येईल, कसं त्या ठिकाणी आपण प्रत्येक सब्जेक्टवर लेक्चर घेण्याचा प्रयत्न करूयात. नंतर माझं नेट सेट आपलं जे क्वालिफाय केलेलं आहे त्याची तयारी कशी करायची, बरेच जणांना पीएचडी ला ऍडमिशन घ्यायचंय, पेटची तयारी कशी करायची. त्याच्यानंतर बऱ्याच जणांना आता काही 4th इयरला आहेत, 5th इयरला आहेत, प्रॅक्टिस त्यांना जॉईन करायची आहे. त्यांनी कशा प्रकारचा सिनियर जॉईन केला पाहिजे, कशा प्रकारे त्या सिनियरकडे जाऊन कुठला सिनियर जॉईन केला पाहिजे, त्या सिनियरकडे कशा प्रकारे आपण कुठले मॅटर्स आपण कशा प्रकारे ज्युनियरशिप केले पाहिजे, अप्रोच कसा असला पाहिजे, आपण ऑफिसला किती वेळेस गेले पाहिजे, कोणत्या वेळेस आपण घरी थांबलं पाहिजे. त्याच्यानंतर मग ऑफिसला गेल्यानंतर काय वाचायचं, कोर्टात गेल्यानंतर काय बघायचं, हे सुद्धा आपण त्या ठिकाणी याच्यावर पण आपण पुढे वेबिनार घेणारच आहोत, जो तुम्हाला युजफुल ठरेल. सो दिस इज आणि त्याच्यामध्ये जे काही शेड्यूल असेल पुढे चालून ते शेड्यूल तुम्हाला या ग्रुपवर डे टू डे डेली अपडेट होतच राहील. त्याच्यामध्ये काही तुम्हाला अडचण येणार नाही, मी हे तुम्हाला तसं सांगेलच. तर दिस इज फ्रॉम माय साइड फॉर टुडे. आता आपण क्वेश्चन आन्सर घेऊयात. ज्यांचे काही क्वेश्चन्स असतील त्यांनी त्या क्वेश्चन्सवर मला ऑडिओ त्यांचा अनम्यूट करून सांगू शकतात. येस, क्वेश्चन आन्सर्स ज्याचे असतील मला तुम्ही ऑडिओ ऑफ अनम्यूट करून सांगू शकता क्वेश्चन मॅडम. ऑडिओ अनम्यूट करून मीर सर यांना ऑडिओ अनम्यूट करायचं. एक प्रश्न विचारलाय,
एकाने की मॅक्झिमम मिनिमम असं काही आहे का प्रश्न सोडवण्यासाठी? नाही किती नाही प्रश्न सोडवले पाहिजे? मी तुम्हाला काय सांगितलं की तुम्हाला मी एकच सांगितलं की तुमचे जे हाय रिस्क प्रश्न आहेत जे तुम्हाला ओळखीचेच वाटत नाही, ते बघा 1/4 निगेटिव्ह मार्किंग आहे, म्हणजे 4 चुकले तर 1 मार्क जातो, तर पण भेटलं तर तुम्हाला 1 भेटतो ना पूर्ण, म्हणजे तुम्हाला जो ओळखीचाच वाटत नाही तेच प्रश्न सोडा. बाकी तुम्हाला वाटतंय की बाकी मला लॉजिकली येत आहे, दोन आन्सरवर मी शुअर आहे, 2 ऑप्शनवर, पण 1 माहित नाही, 2 माहित नाही, त्याच्यावर विचार करा. एकदमच हाय रिस्क असेल जो ओळखीचाच वाटत नाही तोच सोडा. बाकी अदरवाईज तुम्ही तरी, मला असं वाटतं की तुम्हाला जेव्हा कॉन्फिडन्स येईल की माझे 80 प्रश्न कुठे करून बरोबर येणारच आहेत, कारण 80च्या पिरियड पुढे मेरिट जाऊच शकत नाही, तर मॅक्सिमम तुम्ही म्हणजे एकदम विचार करून जर 80 प्रश्न तुमचे बरोबर येणार आहे, तुम्ही 80 प्रश्न सॉल्व्ह केले पाहिजे. अदरवाईज मी सांगेल की पूर्ण 100 सॉल्व्ह केले होते. माझे 90 मार्क्स येत होते, माझे 10-12 चुकले आणि कुठेतरी मी 87 वर आलो होतो त्यावेळेस, आणि मेरिट लागलं होतं 64. सो नो डाऊट अबाउट दॅट की असं काही मला 99 येत होते, 1 येत नव्हता, पण मी म्हटलं 1 कशाला सोडायचं, तो उगाच देवाला कशाला द्यायचा, तो मी तो पण सॉल्व्ह करून टाकला होता. तर एकदमच हाय रिस्क प्रश्न असेल की मला तो ओळखीचाच वाटत नाही, तरच तुम्ही तो सॉल्व्ह नका करू, बाकी तुम्ही सॉल्व्ह करू शकता. येस, नेक्स्ट मीर सर, अजून कोणाचा नेक्स्ट आहे? JMFC साठी प्रिपरेशन करायला हम्म. कोर्टात जाणं आवश्यक आहे का? JMFC द्यायची आहे तर कोर्टात प्रॅक्टिस केली पाहिजे का? नाही, प्रिलिमिनरी एक्झामिनेशन साठी तर काही गरज नाहीये, मला तर वाटतं तुम्ही कोर्टात न जाण्याची. मेन्स साठी पण गरज नाहीये, इंटरव्ह्यू साठी गरज आहे. आता जर ऑगस्ट मध्ये ज्याला एक्झामिनेशन द्यायची असेल तर त्याने आतापासून अभ्यास केलेला जास्त बेटर राहील. एक कोर्टाच्या जाण्याच्या याच्यात तुम्ही पडू नये, कारण तुम्हाला इंटरव्ह्यू, मेन्स नंतर इंटरव्ह्यूला वेळ मिळतो की तुम्ही एखाद्या सिनियरला, ऍडव्होकेटला तुम्ही जाऊन भेटू शकतात, त्याच्याशी संवाद साधू शकतात की या कोर्टाची प्रोसिडिंग कशी चालती. ती 10 ते 15-20 दिवसात तुम्ही ती कोर्टाची प्रोसिडिंग समजून घेऊ शकतात. पण तुम्ही रेग्युलरली कोर्ट प्रॅक्टिशनर असाल आणि मग तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर अडचण नाही, पण तुम्हाला स्पेसिफिक JMFC साठी कोर्टात जाण्याची गरज नाही. हा, एखादी कन्सेप्ट तुम्हाला समजली नाही, ट्रायलची कन्सेप्ट तुम्हाला समजत नसेल तर तुम्ही माझ्यासारख्या एखाद्या प्रॅक्टिशनरला किंवा एखाद्या सिनियर लॉयरला कन्सल्ट करा की सर ट्रायल बिफोर कोर्ट ऑफ सेशनची कन्सेप्ट मला समजत नाहीये, मला ती समजून सांगा, तर ते तुम्हाला समजून सांगतील. म्हणजे त्याच्यासाठी स्पेसिफिक कोर्ट जॉईन करावं असं माझं काही, मला काही वाटत नाही. येस. सर अजून एक प्रश्न आलाय, LLM करणं आवश्यक आहे का JMFC परीक्षा देण्यासाठी? नाही, LLM करणं काही आवश्यक नाहीये, मी तर असं सांगेल. पण मी त्या विद्यार्थ्यांना सांगितलं की ज्यांना प्रॉब्लेम आहे की ज्यांचं ऑल क्लिअर नाहीये, समजा ऑल क्लिअर ज्यांचं नाहीये, त्यांनी 2 वर्ष मग प्रॅक्टिस मध्ये जर ते गुंतून गेले तर मग त्यांचं JMFC एम कुठेतरी राहून जातं. ज्यांचं ऑल क्लिअर नाहीये आणि ज्यांना JMFC करायचीच आहे, काही एनी अँड हाऊ कंडिशन JMFC त्यांचं एमच आहे, तर अशा लोकांनी मग LLM केलेलं बेटर राहील. अदरवाईज तुम्ही साइड बाय साइड LLM करत करत प्रॅक्टिस करू शकतात, पण JMFC साठी LLM केलेलं बेटर राहील, कारण त्याला पेमेंट सॅलरी पण जरा वाढवा असते, 10,000 5,000 रुपये त्यांना जास्त मिळतात LLM केलेला असेल तर. येस, नक्कीच मॅडम. मी APP साठी पण विल ट्राय टू कंडक्ट द लेक्चर. फ्युचर मध्ये आपले बरेचसे प्लॅन्स आहेत. जस्ट आपल्या जी टीम आहे लॉ वर्शिपर, याच्यासोबत तुम्ही कनेक्ट राहा, आपण APP साठी पण लेक्चर्स घेऊयात, नो प्रॉब्लेम. अजून काही आहे का मीर सर? सर एका फर्स्ट इयर स्टुडंटचा क्वेश्चन आहे की ज्युडिशरीची तयारी करण्यासाठी कसा अभ्यास केला पाहिजे किंवा काही सेपरेट क्लासेस जॉईन केले पाहिजे का फर्स्ट इयर पासून, कसा केला पाहिजे ते? सांगितलं, तुमचा जो लॉचा रुटीनचा जो अभ्यास आहे, तुम्ही तो केला पाहिजे. आणि मला म्हणायचं की कन्सेप्ट पासून पळ काढू नका, तुमच्या जे लॉचा अभ्यास आहे तोच व्यवस्थित करा. सेपरेट क्लासेस तुम्ही जर जॉईन करायचे ठरले तर मला वाटतं तुम्ही लास्ट इयरला कुठेतरी क्लासेस जॉईन केले पाहिजे, किंवा लास्ट इयरला तुम्ही क्लासेस जॉईन केले पाहिजे. तुम्ही आतापासून क्लासेस जॉईन करण्याची गरज नाहीये, कारण तुमचा जो JMFCचा रस आहे तो कुठेतरी कमी होऊन जातो, तो इंटरेस्ट आहे कुठेतरी तो डाऊन होऊन जातो तुम्ही जर लवकर क्लासेस लावले तर. तुम्ही क्लासेस लावा, पण तुम्ही लास्ट इयरला लावा, तोपर्यंत तुम्ही रेग्युलरली तुमचा जो लॉचा अभ्यास आहे तो तुम्ही व्यवस्थित त्याचा केला पाहिजे, असं मला वाटतं. तुम्ही रेग्युलर तुमचे लॉचे क्लासेस केले पाहिजे. ऑनलाईन बऱ्याच जणांची एक्झाम आहे, कन्सेप्ट क्लिअर नाही, तुम्ही त्या कन्सेप्ट क्लिअर ठेवल्या पाहिजे. आणि तुमचा लॉचा रेग्युलर अभ्यास हा खूप महत्वाचा आहे. मग तुमचं TRPC CPC जे तुमचं असेल, IPC असेल,
इव्हिडन्स असेल तर जिथल्या तिथं तुम्ही म्हणजे असं समजा की आपल्याला हे जो अभ्यास आहे हा JMFC साठीच करायचा आहे अशा अनुषंगाने त्याची तयारी करा. इतका पक्का तुम्ही ती कन्सेप्ट तयार करा अगोदरच. आणि तुम्ही लास्ट इयर किंवा सेकंड लास्ट इयरला तुम्ही तुमचे क्लासेस जॉईन JMFC स्पेसिफिक JMFC साठी क्लासेस जॉईन करू शकतात. तोपर्यंत तुमचा कुठला बॅक लागणार नाही याची काय तुम्ही ती काळजी घेतली पाहिजे. सर एक शेवटचा प्रश्न घेऊ. एक पार्टिसिपंटनं प्रश्न विचारलाय, मेन्स एक्झाम मराठी किंवा इंग्लिश मध्ये देता येते, तर कोणत्या माध्यमातून परीक्षा दिली पाहिजे? मराठीतून दिली तर त्याचा आपल्या गुणांवर काही परिणाम होतो का? नाही, माझं तर स्पेसिफिक म्हणणं आहे की तुम्ही इंग्लिश मधूनच एक्झाम द्या. कारण मोस्ट ऑफ द पेपर इंग्लिश मधूनच असतात आणि इंग्लिश मध्ये लिहायला पण वेळ कमी लागतो. लॉची लँग्वेज पण इंग्लिश मध्ये इझी आहे. तर तुम्ही इंग्लिश मध्येच तुम्ही, कारण बरेचसे जे जजेस आहेत, जे पेपर आपलं चेक करतात ते सेशन जजेस असतात, म्हणजे जे डिस्ट्रिक्ट जजेस असतात. डिस्ट्रिक्ट जजेसचे जे जजमेंट्स असतात, त्यांचं जे कुठला इव्हिडन्स चालतो, त्यांच्या पुढे जी प्रोसिडिंग चालते ते डिक्टेशन करताना इंग्लिश मध्येच देतात. त्याच्यामुळे त्यांच्या माइंडवर तो इम्पॅक्ट नको व्हायला म्हणून तुम्ही इंग्लिश मध्येच पेपर सॉल्व्ह करणं कुठेतरी गरजेचं आहे. येस. अजून काही कोणाचे प्रश्न आहेत? बाकी अजून कोणाचे काही प्रश्न असतील तर CPC चे रिव्हिजन कमी दिवसात कशी करता येईल, काही टिप्स असतील तर सांगा. CPCचं मी तुम्हाला सांगितलं मॅडम, तुम्ही प्रत्येक वेळेस तुम्ही त्याच्या ठिकाणी तुम्ही प्रत्येक ऑर्डर वगैरे वाचणं. फक्त मला एक म्हणायचं की तुम्ही CPCचं जे सेक्शन्स आहेत महत्वाचे, जे ज्याचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर ज्याला केले गेलेले आहे, ज्याला विचारलं गेलेलं आहे, ते तुम्ही जास्त फोकस करा. जास्त ऑर्डर्स, त्याच्यातले सब रूल्स वाचत बसू नका. सेक्शन नंबर, आता मला तुम्हाला एकच सांगायचं की CPCचं तुम्हाला कमी दिवसात रिव्हिजन किंवा अभ्यास करायचा असेल तर एखादं छोटं मोठं कुठलं पण SP पठाण घ्या, त्याच्यानंतर कुठलं पण तुम्ही रेगाराव घ्या. ती कन्सेप्ट, ती ऑर्डर त्या नोट्स मधून वाचून एकदा बेरॅक मधून वाचून घ्या. असंच केलं तरी जास्त बेटर राहील. जास्त काही खोलात जाऊ बसू नका. येस. हा जो व्हिडिओ आहे आपण YouTube वर पण अपलोड करणार आहोत. तर एखाद्याला ज्याने जो बघितला नसेल तो व्हिडिओ, तर त्यांनी तो YouTube वर जाऊन पण ते बघू शकतात. आपला लॉ वर्शिपर चॅनल आहे, त्या चॅनलला पण तुम्ही बघू शकता, त्याला सबस्क्राईब करू शकतात. Yes, Mir sir, this is from my side. You can give the instructions now. Yes.